ज्ञानपीठ अवॉर्ड. ज्ञानपीठ अवॉर्ड बद्दल ऐकले कधी? ऐकले? कोण कोण ऐकले? हां, ज्ञानपीठ अवॉर्ड कशाचे रिलेटेड असतात? आवाज करतो थोडं अजून वाढव. हां वाढव. हां, कर्टन खाली करायचे. कर्टन खाली करणं थोडं, इकडं रिफ्लेक्ट होतं. एक मिनिट. हां करा करा, ठीक आहे. कशाशी रिलेटेड? लिटरेचर, साहित्य. साहित्यामध्ये काय ज्ञानपीठ अवॉर्ड देतात. मग दरवर्षी एक व्यक्ती सिलेक्ट करतात, ठीक आहे. मग हे सुरुवात कधीपासून झाली याचं हिस्ट्री आणि अगोदर अगोदर जे ज्ञानपीठ अवॉर्ड होते, ज्ञानपीठ अवॉर्ड होते पूर्ण दरवर्षी जे साहित्य येतं त्यातलं बेस्ट कुठलं. पण आता लाईफ टाईमसाठी ज्या व्यक्तींनी लाईफ टाईममध्ये त्यांच्या खूप सारे बुक्स वगैरे लिहिलेत त्यांच्यासाठी काय असतं? ज्ञानपीठ अवॉर्ड. आता हां, पहिलं, दिस ज्ञानपीठ अवॉर्ड इज इंडियाज हायेस्ट मोस्ट प्रिस्टियस लिटररी ओनर. लिटररी म्हणजे साहित्यामध्ये दिला जाणारा सर्वात मोठं मान आहे हे, ठीक आहे. ज्ञानपीठ अवॉर्ड, आणि याच्यावरती प्रत्येक एक्झामला क्वेश्चन आहे म्हणजे, ठीक आहे. म्हणजे सगळ्या एक्झाममध्ये ज्ञानपीठ अवॉर्डवरती क्वेश्चन विचारतात की रिसिपियंट कोण आहेत. तुम्हाला जास्त डिटेलमध्ये नाही, पण यावर्षीचे रिसिपियंट 2025चे, 2024चे किंवा 2026 या 1 ते 2 वर्षातले रिसिपियंट विचारतात. मग ज्ञानपीठ तुमचा ज्या शिफ्ट आहेत, आता तुमच्या ज्या जेवढ्या शिफ्ट होतात त्याच्यापैकी एका तरी शिफ्टला असणार म्हणजे असणार कन्फर्म, ठीक आहे. पहिलं ज्ञानपीठ अवॉर्ड काय तर लिटरेचरमध्ये साहित्यामध्ये दिला जाणारा सर्वोच्च मान आहे, ठीक आहे. इट इन्क्लूड्स, आता याच्यामध्ये काय काय मिळतं तुम्हाला? 11 लाख रुपये. किती? 11 लाख रुपयाचे कॅश बेनिफिट्स मिळतात. परत ब्रॉन्झ रेप्लिका ऑफ वाघदेवी, जी सरस्वतीची किंवा त्यालाच काय म्हणतात त्यांच्या लँग्वेजमध्ये वाघदेवी. वाघदेवी, वाघदेवीची ब्रॉन्झ रेप्लिका. ब्रॉन्झ जास्त ना धातू, त्या ब्रॉन्झमध्ये जी बनवतात ती वाघदेवी सरस्वतीची ब्रॉन्झ रेप्लिका 11 लाख रुपये आणि एक सायटेशन प्रमाणपत्र, ठीक आहे. ज्ञानपीठ अवॉर्डचं या 3 गोष्टी मिळतात. आता घ्यायचं कसं होतं, मला अगोदर MCQ घ्यायचं होता पण ते MCQ तयार झाले नाहीत. मग MCQ प्लस खाली त्याचं एक्सप्लेनेशन. MCQ तुमच्या जरा जास्त लक्षात राहिलं असतं, पण ते ट्राय केला मी पहिले 5-10 MCQ तयार करायचा, पण ते थोडं वेगळेच बनवून देत होतं यावाला. मग त्याच्यामुळे जर आता नेक्स्ट सॅटर्डेला आहे ना MCQ घेऊ. MCQच्या खाली त्याचं एक्सप्लेनेशन, म्हणजे एक जर हे सांगितलं याच्यावरती 1 ते 2 MCQ पहिले सांगणार, त्याच्यानंतर याचं एक्सप्लेनेशनमध्ये जरा डोक्यामध्ये व्यवस्थित बसेल तुमच्या, ठीक आहे. इन्स्टिट्यूटेड इन 1961, याचं इन्स्टिट्यूशन कधी झाले? 1961ला निर्मिती बाय भारतीय ज्ञानपीठ. इट इज अवॉर्डेड अॅन्युअली टू लिव्हिंग इंडियन ऑथर्स फॉर आउटस्टँडिंग लाईफ टाईम कॉन्ट्रीब्युशन इन लिटरेचर. हे लाईफ टाईमसाठी, अगोदर वार्षिक दिलं जायचं, पण आता काय लाईफ टाईम पूर्ण त्यांचं जेवढं कार्यकाळ आहे त्याच्यातलं जे बेस्ट वर्क झाले त्यांचं त्याच्यासाठी हा दिला जातो. कुठला? ज्ञानपीठ अवॉर्ड. पुढे पहिलं एलिजिबिलिटी, रायटर्स वर्किंग इन एनी ऑफ द 22 लँग्वेजेस. ह्या 22 लँग्वेजेस कुठल्या आहेत रे? पॉलिटी ज्यांचं झाले ते रेकग्नाइज्ड इन द 8th शेड्यूल. आता हा अवॉर्ड कुठे दिला जातो? ज्या 8व्या शेड्यूलमध्ये. आपला 8वं शेड्यूल आहे ना ऑफिशियल लँग्वेजेस, त्याच्यामध्ये किती? आपल्या 22 लँग्वेजेस आहेत. आपल्या जो देशाचा राज्यकारभार चालतो ते या 22 ऑफिशियल लँग्वेजेसमध्ये चालतो. आणि या 22 ऑफिशियल लँग्वेजेस प्लस इंग्लिश कधी इन्क्लूड केली आहे? 2013 मध्ये. 22 ऑफिशियल लँग्वेज आणि इंग्लिश या लँग्वेजेसमध्ये दिला जातो ज्ञानपीठ, ठीक आहे. म्हणजे या सर्व लँग्वेजेसमध्ये ज्या व्यक्तींचं काम आहे, ठीक आहे, त्या व्यक्ती प्लस आता इंग्लिश ॲड केली आहे. इंग्लिश ऑफिशियल लँग्वेज आहे का आपली? 8व्या शेड्यूलमध्ये इंग्लिश ही ऑफिशियल लँग्वेज नाही. आपल्या पॉलिटीमध्ये टोटल शेड्यूल किती आहेत? 12. त्यापैकी जे 8वं शेड्यूल आहे त्याच्यामध्ये 22 लँग्वेजेस आहेत. 22 मध्ये इंग्लिश नाही आहे. मग ती इंग्लिश पण कधी ॲड केली यांनी? 2013 मध्ये ॲड केली आहे. की डिटेल्स, आता इव्हॅल्युएटेड बाय डेडिकेटेड सिलेक्शन बोर्ड. इट इज नेव्हर गिव्हन पॉस्ट्युमसली. लक्षात ठेवा, हे मरणोपरांत दिला जातो का? एखादा व्यक्ती मेला आणि त्यानं खूप सारं साहित्य लिहिले त्यांना दिला जातो का? नाही. जे जिवंत व्यक्ती आहेत त्यांनाच दिला जातो. लक्षात ठेवा, एखादं स्टेटमेंट येतं की इट इज गिव्हन पॉस्ट्युमसली. पॉस्ट्युमसली दिला जातो का? मरणोपरांत दिला जात नाही ज्ञानपीठ अवॉर्ड. जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत. नोबेल अवॉर्ड पण, नोबेल आहे ना, नोबेल अवॉर्ड पण मेल्यानंतर दिला जात नाही बरं. नोबेल पण आहे ना जोपर्यंत व्यक्ती जिवंत आहे. आता महात्मा गांधींचं नॉमिनेशन झालं 2 ते 3 वेळा, म्हणजे दोन वेळा झालं, 3 वेळा नाही, 2 वेळा महात्मा गांधींचं नोबेल पीस प्राईजसाठी नॉमिनेशन झालं होतं, पण ते हे झालं इलिजिबल, म्हणजे झाले नाहीत त्याच्यामध्ये सिलेक्ट.
नंतर करायचं म्हटले 1949-50 तर त्यांची डेथ झाली. ठीक आहे. पुढे बिटवीन 1965 टू 1981 इट वॉज अवॉर्डेड फॉर स्पेसिफिक इंडिव्हिज्युअल वर्क बट सिन्स 1982 म्हणजे 1965 ते 1981 एखाद्या कामासाठी दिलं जायचं स्पेसिफिक इंडिव्हिज्युअल वर्क. समजा आता मी एकदम चांगलं बुक लिहिलं एखादं तर फक्त त्याच बुकसाठी मला ज्ञानपीठ अवॉर्ड मिळायचं. पण आता 1982च्या नंतर काय केलं तर ओव्हरऑल लाईफ टाईम आउटपुट माझा साहित्यामध्ये किती पूर्ण लाईफमध्ये माझं योगदान किती आहे त्याच्यासाठी काय दिलं जातं हे ज्ञानपीठ अवॉर्ड. कळतंय. 81 पर्यंत काय एखादं मी खूप चांगलं बुक लिहिलंय त्याच्यासाठी दिलं जाणार. पण 81च्या नंतर काय केले यांनी तर ओव्हरऑल जे साहित्य माझी म्हणजे योगदान आहे त्या लाईफ टाईम मधल्या योगदानासाठी हे ज्ञानपीठ अवॉर्ड नंतर दिलं जायचं. हे सेम आता कॅश प्राइज 11 लाख, वाघदेवीची ब्रॉन्झ स्कल्प्चर म्हणजे मूर्ती आणि एक प्रमाणपत्र. भारतीय ज्ञानपीठ फाउंडेड इन 1944 इज वन ऑफ द इंडियाज ओल्डेस्ट अँड मोस्ट रिस्पेक्टेड लिटररी इन्स्टिट्यूशन. आता याचं फाउंडेशन कधी झालं 1944 मध्ये नाही हे द्यायला सुरुवात केली 1961. जे भारतीय ज्ञानपीठ ही संघटना आहे किंवा जी ऑर्गनायझेशन आहे ती 1944 ला फाउंड केली पण अवॉर्ड द्यायला सुरुवात केली ती 1961 ला. ठीक आहे. ही जी संघटना म्हणजे लिटरेचरसाठी साहित्यासाठी ती 1944 ला तयार केली पण अवॉर्ड द्यायला सुरुवात केली 1961 मध्ये. म्हणजे जे साहित्यामधला अवॉर्ड आहे ते द अवॉर्ड सिम्बॉलाइज द रिचनेस ऑफ इंडियाज डायव्हर्स लँग्वेज अँड लिटररी हेरिटेज. आता याच्यामध्ये या वर्षीचा अवॉर्ड कोणाला मिळाले. ठीक आहे. 2026 हे कितवं अवॉर्ड होतं 60वं. आता हे जास्त लक्षात ठेवायचंय. मागचं पेज लक्षात नाही राहिलं तरी चालेल कारण मागच्या याच्यावरती विचारत नाहीत तरी तुम्ही लक्षात ठेवायचं. ठीक आहे. म्हणजे हे जास्त इम्पॉर्टंट आहे कारण रेसिपियंट या वर्षीचे विचारतात किंवा मागच्या वर्षीचे. म्हणजे लिहून घेतलं असेल तरी काही हरकत नाही. मी लक्षात ठेवायचं नाही म्हणलं म्हणजे येणारच नाही असं नाही. त्यावरती पण क्वेश्चन येऊ शकतो पण जास्त पॉसिबिलिटी काय यावरती क्वेश्चन यायची. मग या वर्षीचं जे 60वं ज्ञानपीठ अवॉर्ड सेरेमनी झाली त्याच्यामध्ये कोणाला मिळालं तर आर वैरमुत्तू. या आर वैरमुत्तूंना काय मिळाले 60वं ज्ञानपीठ अवॉर्ड. आता लँग्वेज कुठली लक्षात ठेवायचं कुठल्या लँग्वेजमध्ये मिळाले ते पण. ठीक आहे. द 60th ज्ञानपीठ अवॉर्ड इंडियाज हायेस्ट लिटररी ओनर फॉर द इयर 2025. आता विचारतात की 2025चे ज्ञानपीठचे रेसिपियंट कोण आहेत तर कोण आहेत हे आर वैरमुत्तू. ठीक आहे. इज कॉन्फर्ड अपॉन द रिनोन तमिळ पोएट. कुठल्या लँग्वेजमध्ये तमिळ. तमिळ मग ऑफिशियल लँग्वेज आहे का आहे. ज्या 22 प्लस 1 इंग्लिश ज्या 23 लँग्वेजेस आहे त्यापैकी एक तमिळ आहे त्यामुळे हे तमिळमध्ये पण दिलं जातं. पोएट लिरिसिस्ट अँड रायटर आर वैरमुथूंना हे मिळालेले. हे अनाउन्समेंट झाली 14 मार्च 2026 ला बाय भारतीय ज्ञानपीठ. ही हॅज बीन सिलेक्टेड फॉर दिस प्रेस्टिजियस अवॉर्ड recognition of outstanding contribution to Tamil literature which reflect creative depth and distinctive poetic style. Selection process. आता याचं सिलेक्शन कसं करतात. ठीक आहे. दिस डिसिजन वॉज टेकन बाय अ मीटिंग ऑफ भारतीय ज्ञानपीठ सिलेक्शन कमिटी. आता याचं सिलेक्शन कोण करतं तर भारतीय ज्ञानपीठ सिलेक्शन कमिटी चेअर्ड बाय प्रतिभा राय. आता सध्याला भारतीय ज्ञानपीठ चेअर जी भारतीय ज्ञानपीठ सिलेक्शन कमिटी आहे त्याच्या चेअरमन कोण आहेत या प्रतिभा राय. ह्या प्रतिभा राय पण लक्षात ठेवा. ठीक आहे. आता सध्याच्या भारतीय ज्ञानपीठ सिलेक्शन कमिटीच्या चेअरमन कोण आहेत तर कोण आहे प्रतिभा राय. आणि ज्ञानपीठ कोणाला मिळाले आर वैरमुथू. कितवं आहे हे 60वं एडिशन ज्ञानपीठ अवॉर्ड 60वं एडिशन. आणि कुठल्या लँग्वेज मध्ये मिळालं तमिळ लँग्वेज. इनफ आहे एवढं. ठीक आहे. चला पुढं. आता 2024 साठी विनोद कुमार शुक्ल. 2025 चे कोण आहेत आर वैरमुथू आणि 2024 चे कोण आहेत हे विनोद कुमार शुक्ल. 59th ज्ञानपीठ अवॉर्ड वॉज अवॉर्डेड टू इमिनंट हिंदी रायटर. आता हे कुठल्या लँग्वेज मध्ये हिंदी लँग्वेज मध्ये. ते कोण आहेत आता विनोद कुमार शुक्ल. ठीक आहे. विनोद कुमार शुक्ल यांना भेटले. ही इज फर्स्ट रायटर फ्रॉम छत्तीसगड. कुठले थे छत्तीसगड. अँड 12th हिंदी ऑथर टू रिसीव इंडियाज हायेस्ट लिटररी ऑनर. आणि हिंदीतले 12वे ऑथर आहेत. फर्स्ट रायटर फ्रॉम छत्तीसगड. छत्तीसगडचे पहिले रायटर आहेत. अगोदरचे कुठले होते रे आर वैरमुथू. कुठले होते तमिळनाडू. हे कुठले आहेत छत्तीसगडचे. रिसिपियंट विनोद कुमार शुक्ल. लँग्वेज हिंदी. सेम 11 लाख रुपये. वाघदेवीचा ब्रॉन्झ स्टॅच्यू आणि एक सायटेशन. सिलेक्शन कमिटी चेअर्ड बाय प्रतिभा राय. आता
यांचे बुक्स कुठले आहेत काही, नौकर की कमीज हे 1979 मध्ये लिहिलेलं, ते याच्यावरती मूवी पण बनलेली आहे. ठीक आहे. दीवार में एक खिडकी रहती थी. ठीक आहे. ह्याला साहित्य अकादमी अवॉर्ड पण मिळालाय, हे पण लक्षात ठेवा. आता 1999 मधला हे विनोद कुमार शुक्ल यांच्या दीवार में एक खिडकी रहती थी याला काय भेटलंय, साहित्य अकादमी अवॉर्ड. साहित्य अकादमी अवॉर्ड पण इम्पॉर्टंट असतात. साहित्य अकादमी अवॉर्ड या दीवार में एक खिडकी रहती थी. सब कुछ होना बचा रहेगा, सब कुछ होना बचा रहेगा हे प्रॉमिनंट पोएट्री कलेक्शन काव्य संग्रह आहे त्यांचा. ठीक आहे. 1992 मध्ये लिहिला. त्याच्यापैकी हेच लक्षात ठेवा. फक्त एवढं नाही लक्षात राहत तर 2 रिसिपिएंट तरी लक्षात ठेवा. 59वे कोण आहेत, विनोद कुमार शुक्ल, आणि 60वे कोण आहेत, आर वैरमुथू. आर वैरमुथू तमिळ भाषेमध्ये आणि विनोद कुमार शुक्ल हिंदी लँग्वेज. इनफ आहे एवढं. चला आता ओके, कुठे गेलं आता, हे PDF तयार नाही झालं त्याच्यामुळे आता एवढं शोधत बसायला लागेल परत. खराब. ना ठीक आहे. आता एक शौर्य चक्र मिळाले यावर्षी. ठीक आहे. शौर्य चक्र एक विचारतात. शौर्य चक्र कोणाला मिळाले, सॉरी अशोक चक्र. अशोक चक्र पीस टाइम गॅलंट्री अवॉर्ड. शौर्य चक्र वगैरे हे पण पीस टाइम म्हणजे पहिलं, सॉरी वॉर टाइम. आता 4 अवॉर्ड आहेत. एक असतं परमवीर चक्र. एक मिनिट, कुठले कुठले आहेत अवॉर्ड, परमवीर चक्र. एक मिनिट तेव्हा, वॉर टाइम आणि पीस टाइम वाले सांगा. परमवीर चक्र, परमवीर, महावीर, वीर चक्र हे काय, वॉर टाइम गॅलंट्री अवॉर्ड. नंतर पीस टाइम अशोक चक्र, शौर्य चक्र, अशोक चक्र, कीर्ती चक्र, शौर्य चक्र. हा, अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र, बरोबर आहे. सॉरी, अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र हे काय, पीस टाइम गॅलंट्री अवॉर्ड. परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीर चक्र हे वॉर टाइम गॅलंट्री अवॉर्ड्स आहेत, युद्ध जेव्हा सुरू असतं तेव्हाचे. ठीक आहे. आणि जेव्हा पीस टाइम मध्ये काहीतरी ऍक्टिव्हिटी होते तेव्हा काय, तर हे आता जे निर्जा भनोत. निर्जा भनोत ऐकले तुम्ही, निर्जा भनोत, निर्जा मूवी आलता अनिल कपूरची. ती काय मुलीची नाव काय, सोनम कपूर. सोनम कपूरचा ते फ्लाईटमध्ये जातात, तिथं टेररिस्ट येतात, मग त्यांना भेटलेले कुठलं, पीस टाइम गॅलंट्री अवॉर्ड. नंतर अजून एक पार्लमेंट अटॅक झालता आपला, तेव्हा पण एक कुठल्या देवी आहेत आता नाव लक्षात येणं गेलं त्यांचं, त्या पार्लमेंटच्या वेळेस पैकी 2 महिलांना भेटलाय फक्त. ठीक आहे. 2 महिलांना आपल्या अशोक चक्र अवॉर्ड भेटलेलं आहे, पीस टाइम गॅलंट्री अवॉर्ड. निर्जा भनोत एक आहे, आणि पार्लमेंटचा अटॅक झाला त्यावेळेस एक कॉन्स्टेबल होत्या CRPF मधल्या, तर त्यांना एक भेटलेलं आहे. ठीक आहे. 2 महिलांना भेटले फक्त. चला, अशोक चक्र अवॉर्ड फॉर 2026 वॉज कॉन्फर्ड अपॉन शुभांशु शुक्ला. शुभांशु शुक्ला कोण होते रे, लक्षात आहे, शुभांशु शुक्ला ऐकले कधी तुम्ही, आता स्पेस मध्ये गेले होते. आपल्या इंडियन एअरफोर्सचे हे म्हणजे आता सध्याला इंडियन एअरफोर्स मध्ये सर्व करतात. तर ते एक्झिओम 4, जे एक्झिओम 4 मिशन होतं त्याच्यामध्ये हे स्पेस मध्ये गेले होते. ठीक आहे. फर्स्ट इंडियन जे गव्हर्नमेंट मध्ये सर्व करतात ते पहिल्यांदा स्पेस मध्ये गेलेत. अगोदरचे आहेत आपले, पण हे पहिले इंडियन जे आता ह्या काळामध्ये गेलेले आहेत. एक्झिओम 4 मिशन पण लक्षात ठेवायचे. कोण आहेत ते, शुभांशु शुक्ला. ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला, इंडियन एअरफोर्स. डेट कधी आहे, जानेवारी 26, 2026 मध्ये हे 77th रिपब्लिक डेला यांना अशोक चक्रने ऑनर केलेले. ठीक आहे. प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू ॲट कर्तव्यपथ न्यू दिल्ली. अगोदर जो राजपथ होता त्यालाच काय म्हणतात आता, कर्तव्यपथ. ठीक आहे. हायेस्ट पीस टाइम गॅलंट्री अवॉर्ड. अशोक चक्र काय, हायेस्ट पीस टाइम गॅलंट्री अवॉर्ड आहे. ठीक आहे. चला डन. आता आता सेन्सस सुरू आहे माहिती आहे. सेन्सससाठी आहे ना, सेन्सससाठी हे जे सुदर्शन पटनाईक आहेत त्यांना आपलं एक ॲम्बेसेडर म्हणून अपॉइंट केलंय. जी जनगणना आहे ना, जनगणनेसाठी ॲम्बेसेडर प्रत्येक घटनेसाठी, एखादा समजा इव्हेंट आहे त्याच्यासाठी ना
ते प्रमोट करण्यासाठी एखादा ॲम्बेसेडर असतो. जसं आता T20 वर्ल्ड कप होता आपला 2026चा, त्याच्यासाठी ॲम्बेसेडर कोण होतं रे? रोहित शर्मा. तसं आता सेन्सस जी जनगणना सुरू आहे आपली, त्याच्यासाठी हे आपले सुदर्शन पटनाईक हे सँड आर्टिस्ट आहेत ओडिशाचे. मग त्यांना काय तर ब्रँड ॲम्बेसेडर ऑफ सेन्सस 2027. लक्षात ठेवा बरं. हे पण ब्रँड सध्या सेन्सस सुरू आहे आणि सेन्ससवर क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. तर ब्रँड ॲम्बेसेडर ऑफ सेन्सस 2027 कोण आहेत? सुदर्शन पटनाईक. आणि हे काय करतात? असे सँड आर्ट तयार करतात. जे समुद्राच्या जी रेती असते ना त्याच्यापासून अशा सँड आर्ट तयार करतात. आता अजून एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवायची काय, ज्यांना पद्मश्री तर भेटलेलाच आहे, पद्मश्रीचं काही नाही, पण अमित शहा रिसेंटली अनवेल्ड द ऑफिशियल मॅस्कॉट फॉर सेन्सस 2027. मॅस्कॉट एक चिन्ह असतं ना, ते एक सिम्बॉल त्यांना दाखवतात. एक प्रगती फिमेल आहे, प्रगती फिमेल आणि विकास नावाचा मेल. हे काय ऑफिशियल मॅस्कॉट आहेत कशाचे? सेन्सस 2027चे. प्रगती नावाची फिमेल आणि विकास नावाचा मेल, हे दोन जे असतात ना ते ॲनिमे कॅरेक्टर, त्या ॲनिमे कॅरेक्टर कशामध्ये? हे मॅस्कॉट म्हणून. कशाचे? सेन्सस 2027चे. 59वे ज्ञानपीठ अवॉर्ड कोण आहेत रे? रिसिपियंट विनोद कुमार शुक्ल. 60वे कोण आहेत? आर वैरमुथु. अशोक चक्र रिसिपियंट शुभांशु शुक्ला. त्यांना काय पीस टाइम गॅलंट्री अवॉर्ड मिळाले. कशासाठी? स्पेसमध्ये गेले म्हणून. मिशन कुठलं होतं ते स्पेसचं? ॲक्झिओम 4 मिशन, इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये गेले. ठीक आहे. पुढे श्रेयस अय्यर. श्रेयस अय्यर जी F1 रेसिंग होती ना, तर त्याच्यासाठी ब्रँड ॲम्बेसेडर बनले मुंबई फाल्कन रेसिंग लिमिटेड यांनी. ठीक आहे. श्रेयस अय्यरला काय F1 रेसिंग प्रोग्रामचे ब्रँड ॲम्बेसेडर. F1 सिम रेसिंग इंडिया ओपन 2026 याच्यासाठी. F1 सिम रेसिंग हा जास्त इम्पॉर्टंट नाही, फक्त लक्षात असू द्या. F1 रेसिंग आली तर श्रेयस अय्यर. एवढं काही म्हणजे एकदम डिटेलमध्ये लक्षातच ठेवा असं काही हे नाही. बस अगोदरचे 3-4 होते ना ते, अशोक चक्र, ज्ञानपीठ आणि अजून काय घेतलं आपण? सेन्ससचे ब्रँड ॲम्बेसेडर. ह्या 3 गोष्टी. आता सगळ्या स्लाइड तुम्हाला आता मेमोराईज करा, एक 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 ही जेवढे होते तेवढे. चला डन. हा लक्षात ठेवा. आता इन्फोसिस ग्लोबल ब्रँड ॲम्बेसेडर कार्लोस अल्काराज. ठीक आहे. इन्फोसिस ग्लोबल, इन्फोसिस कंपनी माहिती आय टी कंपनी आहे, तर त्यांनी त्यांची जी ग्लोबल ऑल ओव्हर वर्ल्ड जे ऑपरेशन्स चालतात त्याच्यासाठी ब्रँड ॲम्बेसेडर बनवले कार्लोस अल्काराजला. हा कार्लोस अल्काराज काय तर टेनिस प्लेअर आहे, माहिती आहे ना कार्लोस अल्काराज. 15 एप्रिल 2026ला या इन्फोसिसनं कार्लोस अल्काराजला ब्रँड ॲम्बेसेडर बनवले. स्पॅनिश मेन्स वर्ल्ड नंबर 1. कुठले हे? स्पॅनिश आहे. स्पेन. कुठे देश? स्पेन. कुठल्या खंडात आहे? युरोपमध्ये. बरोबर आहे, युरोप. आणि तिकडे एक स्टेट आहे, कुठला? जिब्राल्टर स्टेट. यावर्षी स्टेट पण इम्पॉर्टंट आहेत, कारण इराणने अमेरिकेला त्या एक स्टेट ब्लॉक करून नाकी नोंदले होते. कुठला स्टेट होता? स्टेट ऑफ हॉर्मुज. हॉर्मुज नावाचा एक स्टेट आहे. सामुद्रधुनी. सामुद्रधुनी काय? एक 2 पाण्याचे जे मोठे हे असतात त्यातला एक निमुळता रस्ता असतो, त्याला काय म्हणतो आपण? स्ट्रेट किंवा सामुद्रधुनी स्टेट. मग या स्पेनच्या तिकडे पण एक स्टेट आहे, स्टेट ऑफ जिब्राल्टर नावाचा. स्पेन आणि मोरोकोच्या मध्ये मेडिटेरेनियन सी आणि अटलांटिक ओशनला कनेक्ट करणारा स्टेट. आणि जो स्टेट ऑफ हॉर्मुज आहे तो कोणाकोणाला कनेक्ट करतो रे? पर्शियन गल्फ आणि गल्फ ऑफ ओमानला. 2 वॉटर बॉडीजला कनेक्ट करतो. आणि सेपरेट कोणाकोणाला करतो? ओमान आणि इराणला. अरेबियन पेनिन्सुला आणि इराणला हे सेपरेट करतो. स्टेट सांगतो थोड्या वेळ मी. आता पहिले हे न्यूज बघू पहिले. चला आता जे इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युशनल ऑफिस बिअरर्स आहेत. ठीक आहे. इझी क्वेश्चन असतो पण हे लक्षात येत नाही कधी कधी. जे आपले कॉन्स्टिट्युशनल संविधानिक ज्यांच्याकडे पोस्ट आहेत ते कोण कोण आहेत? पहिलं आपल्या प्रेसिडेंट कोण आहेत? द्रौपदी मुर्मू. आणि यांनाच काय सुप्रीम कमांडर ऑफ दी आर्म्ड फोर्सेस. जी आपली आर्मी आहे ना ती सगळी आर्मी यांच्या ऑर्डरनुसार काम करते. सुप्रीम कमांडर ऑफ द आर्म्ड फोर्सेस कोण? द्रौपदी मुर्मू. आणि या कितव्या प्रेसिडेंट आहेत आपल्या? 15व्या. लक्षात ठेवा हे पण. ठीक आहे. द्रौपदी मुर्मू.
म्हणजे हे नंबर विचारतात, कितव्या प्रेसिडेंट आहेत आपल्या, 13, 14, 15, 16, मग कितव्या प्रेसिडेंट आहेत त्या, 15व्या प्रेसिडेंट आहेत. 15 नंबर लक्षात ठेवा आता, कारण बऱ्यापैकी 15 झाले. जेव्हा आपल्या जगदीप धनखडांनी राजीनामा दिला ते 14वे होते, मग त्यांनी राजीनामा दिल्यामुळे हे CP राधाकृष्णन जे आपले गव्हर्नर होते महाराष्ट्राचे, लक्षात आहे, महाराष्ट्राचे गव्हर्नर होते, मग ते काय झाले आता 15वे उपराष्ट्रपती, व्हाईस प्रेसिडेंट. आणि हे व्हाईस प्रेसिडेंटच काय असतात, आपले जे 2 हाऊस आहेत, लोकसभा आणि राज्यसभा, राज्यसभेचे चेअरमन असतात. ठीक आहे, CP राधाकृष्णन. प्राईम मिनिस्टर कोण आहेत, नरेंद्र मोदी. चीफ जस्टिस ऑफ इंडिया सध्याला कोण आहे, जस्टिस सूर्यकांत. हे पण माहिती पाहिजेत, यांनी खूप जास्त न्यूज क्रिएट करायला भाग पाडले. ठीक आहे, यांच्यामुळेच काय झाली, कॉकरोच जनता पार्टी, आपल्यासारख्या अनएम्प्लॉइड लोकांना इन्क्लुडिंग मी, आपल्याला काय म्हटले, कॉकरोचेस म्हटले होते, त्याच्यामुळे काय झाले, हे कॉकरोच जनता पार्टी, आणि एवढं मोठं आंदोलन उभं राहिलं होतं. ठीक आहे, ते कोण आहेत मग, हे जस्टिस सूर्यकांत शर्मा. आणि हे कितवे आहेत आपले, 53वे चीफ जस्टिस ऑफ इंडिया, भारताचे 53वे सरन्यायाधीश आहेत. कोण, जस्टिस सूर्यकांत शर्मा. पुढे अटॉर्नी जनरल, जे आपल्या सेंटरचे वकील असतात, जे केंद्र शासनाच्या सर्व केसेस हँडल करतात, त्यांना काय म्हणतो आपण, अटॉर्नी जनरल. अटॉर्नी जनरल साठी आर्टिकल कुठले रे, आर्टिकल 76. हा फेवरेट क्वेश्चन एक्झामिनरचा. अटॉर्नी जनरलचं आर्टिकल, कुठल्या आर्टिकल मध्ये अटॉर्नी जनरल हे पद दिलेलं आहे, आर्टिकल 76. याच्यामध्ये अटॉर्नी जनरल. प्रेसिडेंट आर्टिकल 52. व्हाईस प्रेसिडेंट साठी आर्टिकल 62 का 63, 63. नंतर प्राईम मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर साठी असा आर्टिकल नाही, पण 74 हा काय असतं, प्राईम मिनिस्टर ॲज द हेड ऑफ काउन्सिल ऑफ मिनिस्टर, 74 आणि 75 मध्ये. ठीक आहे, हे दोन्ही मध्ये. चीफ जस्टिस ऑफ इंडिया दिले असं काही, चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून. तर हे जे आपलं सुप्रीम कोर्ट आहे त्याचे आर्टिकल कुठून कुठपर्यंत आहेत, 124 ते 147. हे तुमचे सुप्रीम कोर्टशी रिलेटेड आर्टिकल्स आहेत. ठीक आहे, नंतर चीफ इलेक्शन कमिशनर कुठून, 324 ते 329, 324 टू 329. हे तुमचे कशाचे आर्टिकल आहेत, इलेक्शन कमिशन, तुमचं जे जे निर्वाचन आयोग किंवा निवडणूक आयोग म्हणता ना तुम्ही, त्याचे आर्टिकल कुठून कुठपर्यंत आहेत, 324 ते 329 पर्यंत. ठीक आहे. कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, कॅग. तुम्ही जे आपलं जे गव्हर्नमेंट खर्च करतं ना, सगळा खर्च केल्यावर त्याच्यावरती कोणाचा तरी कंट्रोल पाहिजे ना, मग त्यासाठी कोण आहे, आपले कॅग. म्हणजे आता कॅगचा रिपोर्ट आलता लाडकी बहीणसाठी, ते काय म्हटले, लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास 3500 कोटीचा व्यवहार कसा झाला, कुठे गेले पैसे, ते अजून कळलं नाही. हे मग कॅग सांगतात आपले कोण, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल. मग याच्यासाठी आर्टिकल आहेत 148 ते 151. ठीक आहे, कॅग. मग आपले चीफ इलेक्शन कमिशनर, सॉरी आता अटॉर्नी जनरल कोण आहेत आपले, श्री व्यंकट रमणी. ठीक आहे, R व्यंकटरमणी हे आपले केंद्राचे वकील आहेत. ठीक आहे, केंद्र शासनाच्या सर्व केस कोण बघतो, अटॉर्नी जनरल. जसं आपला वकील असतो ना ॲडव्होकेट, तसं केंद्राचे वकील अटॉर्नी जनरल. आणि राज्याचे पण एक वकील असतात, राज्याचं काम, त्याला काय म्हणतो आपण, ॲडव्होकेट जनरल. जसं हे केंद्रासाठी अटॉर्नी जनरल असतात, तसे राज्यासाठी कोण असतात, ॲडव्होकेट जनरल. मग श्री R व्यंकटरमणी हे काय, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया आहेत सध्या. पुढे चीफ इलेक्शन कमिशनर, हे पण फेमस आहेत. ठीक आहे, हे कोण आहेत सध्या आपले, श्री ज्ञानेश कुमार. आणि आपले कॅग कोण आहेत, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल संजय मूर्ती. संजय मूर्ती हे 15वे. आता ज्ञानेश कुमार किती आहेत, 26वे. आणि हे अटॉर्नी जनरल हे किती आहेत, 16वे. आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया किती आहेत, हे 53rd. ठीक आहे, विचारतात आपले सध्याचे चीफ जस्टिस सूर्यकांत शर्मा हे किती आहेत, 51, 52, 53, 54 असे ऑप्शन देतात. किती आहेत हे, मग 53. तिथं गेल्यानंतर आपलं विसरतं सगळं, तिथं गेल्यानंतर हे लक्षात ठेवा. प्रेसिडेंट जर विचारला, तुम्हाला माहिती प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू आहेत, पण किती आहेत विचारलं तर मग उडतं बुश पूर्ण. 15व्या प्रेसिडेंट आहेत. डन. याचं पण आलं वाटतं सगळं. ठीक आहे, चला. आता चीफ मिनिस्टर राज्याचे आणि गव्हर्नर. ठीक आहे, आता हे चार्ट तुम्ही बघता का, वाचून दाखवू एकदा.
तुमचं तुम्ही बघता, ठीक आहे. PDF पाठवतो. बरं चला एकदा तुम्ही वाचाय, तुमच्या वाचण्यावर भरोसा आहे मला. हां ठीक आहे. पहिलं राज्य आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशची कॅपिटल काय रे? अमरावती. अमरावतीचे आता समजा आंध्र प्रदेशचे चीफ मिनिस्टर कोण आहेत मग? एन नारा चंद्रबाबू नायडू. आता तिथले गव्हर्नर माहीत नसतात, ठीक आहे. आता चीफ मिनिस्टर आणि कॅपिटल तुम्हाला माहिती आहे. गव्हर्नर कोण आहे तिथले? जस्टिस अब्दुल नझीर. जस्टिस अब्दुल नझीर हे काय आंध्र प्रदेशचे गव्हर्नर आहेत. पुढे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशची कॅपिटल काय? इटानगर. अरुणाचल प्रदेशचे चीफ मिनिस्टर कोण आहेत? प्रेमा खांडू. प्रेमा खांडू. मग हे काय? जनरल कैवल्य त्रिविक्रम पटनाईक. जनरल KT पटनाईक. KT पटनाईक म्हणून लक्षात ठेवा. KT पटनाईक. जनरल KT पटनाईक हे काय अरुणाचल प्रदेशचे गव्हर्नर. आसाम. आसामची कॅपिटल दिसपूर. बरोबर आहे, बरोबर आहे. हां ठीक आहे. तिथले आसामचे चीफ मिनिस्टर कोण आहेत? हेमंत बिस्वा शर्मा. आवाज येत नाही ऑनलाईनला? प्रणव, प्रणव इकडे नाही का? बिलकुल आवाज येत नाही का? ऑनलाईन येतोय आवाज? येतोय ना? प्रणव चेक करा, तुमचा काहीतरी इश्यू असेल. चला पुढे बघा. आसाम. आसामची कॅपिटल दिसपूर. चीफ मिनिस्टर कोण आहेत? हेमंत बिस्वा शर्मा. आता तुम्हाला PDF पाठवतो तेव्हा वाचून दाखवतो त्याच्यामुळं. चला, हेमंत बिस्वा शर्मा. लक्ष्मण प्रसाद आचार्य, ठीक आहे, हे गव्हर्नर आहेत. राज्यपाल. गव्हर्नर कुठले? आसामचे. गव्हर्नर साठी आर्टिकल रे? अरे 151 पर्यंत तुमचे अटॉर्नी जनरल झाले ना, त्याच्या पुढे काय स्टेट गव्हर्नमेंट सुरू होतं. मग किती? 161, 63, 162. किती आर्टिकल आहे? गव्हर्नर कुठे? पॉलिटीवाले कोण कोण झाले सांगा. शिकवलंय ना गव्हर्नर? 163. बरोबर आहे. चला बरोबर आहे. हां लक्ष्मण प्रसाद आचार्य. बिहार. बिहारचं काय? हां पटना. बिहारची कॅपिटल कुठली आहे? पटना. आता बिहारचे चीफ मिनिस्टर माहितीत ना, ते डोक्याला हे बांधून असतात. सम्राट चौधरी. तिथले गव्हर्नर सय्यद अता हसनैन. सय्यद अता हसनैन. छत्तीसगड कॅपिटल रायपूर. तिथले चीफ मिनिस्टर कोण आहेत? विष्णुदेव साई. रामेन डेका. रामेन डेका. रामेन खाल्ले कधी? रामेन खाल्ले सर्वांनी? नाही. रामेन काय ऐकलं तरी? हां हां चला, रामेनच म्हणतात का? गोवा. गोव्याची कॅपिटल पणजी. प्रमोद सावंत. पशुपती अशोक गजपती राजू. खूप मोठे. गोवाचं नाव छोटे, सगळ्यात लहान राज्य पण आहे. गव्हर्नर काय मोठे? हे विचारणार नाहीत. एवढा मोठा ऑप्शन आहे, हे देणार नाहीत तिथे, ठीक आहे. पशुपती अशोक गजपती राजू, ठीक आहे. गुजरात. गुजरातचे कोण? कॅपिटल गांधीनगर. चीफ मिनिस्टर कोण आहेत? भूपेंद्र पटेल. आचार्य देवव्रत. आता आपले जेव्हा गव्हर्नर गेले होते व्हाईस प्रेसिडेंट म्हणून, तेव्हा महाराष्ट्रासाठी कोण होते? आचार्य देवव्रत. हे कॉमन गव्हर्नर होते, ठीक आहे, आपल्या दोन्ही राज्यासाठी. हरियाणा. हरियाणाची कॅपिटल चंदीगड. असं एक राज्य आहे भारतामध्ये, असे दोन राज्य आहेत त्यांची एकच कॅपिटल आहे. कुठले कुठले दोन राज्य? पंजाब आणि हरियाणा यांची एकच कॅपिटल आहे. आणि चंदीगड एक स्वतः युनियन टेरिटरी, केंद्रशासित प्रदेश पण आहे. नायब सिंग सैनी. प्रोफेसर असीम कुमार घोष. असीम कुमार घोष हे राज्यपाल आहेत. कुठले? हरियाणाचे. पुढे हिमाचल प्रदेश कॅपिटल शिमला. सुखविंदर सिंग सुखू, ठीक आहे. कविंदर गुप्ता हे तिथले गव्हर्नर. कविंदर गुप्ता. झारखंड कॅपिटल रांची. चीफ मिनिस्टर हेमंत सोरेन. संतोष कुमार गंगवार हे तिथले राज्यपाल. पुढचं कर्नाटक. कर्नाटक कॅपिटल बेंगलुरू. DK शिवकुमार. आता चेंज झालेत बरं. DK शिवकुमार. अगोदर कोण होतं? सिद्धरामय्या, ठीक आहे, हे होते.
आता अडीच वर्ष होते हे ठरलं होतं त्यांचं. थावरचंद गेहलोत, थावरचंद गेहलोत, ठीक आहे, हे तिथले राज्यपाल. केरळ, केरळची कॅपिटल, आता हे केरळ नाही, केरळचं नाव पण चेंज केलंय. काय केलंय? केरळम. मग केरळमची कॅपिटल तिरुवअनंतपुरम. इथले हे पण आता रिसेंटली झालेले चीफ मिनिस्टर आहेत. नाव काय? व्ही.डी. सतीशन, व्ही.डी. सतीशन. राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, आपले महाराष्ट्राचे थे राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, कुठले? केरळचे राज्यपाल आहेत. ठीक आहे. पुढे मध्य प्रदेश, राजधानी भोपाळ. मध्य प्रदेशचे चीफ मिनिस्टर कोण आहेत? मोहन यादव. माहिती ना आता यांच्या रिलेटिव्हनी जिकडून नॅशनल हायवे जाणार आहे तिकडे जमीन घेतली सगळी, हां खूप जास्त. ठीक आहे. मोहन यादव. मंगूभाई छगनभाई पटेल, मंगूभाई छगनभाई पटेल कुठले राज्यपाल आहेत? मध्य प्रदेशचे. आता हसताय तसं लक्षात पण राहिलं पाहिजे. ठीक आहे. आता परवा आले ना डायरेक्ट राज्यपाल विचारायला सुरुवात करतो. मंगूभाई छगनभाई पटेल कुठले राज्यपाल? मध्य प्रदेशचे. महाराष्ट्र, मुंबई देवेंद्र फडणवीस. आणि इथले राज्यपाल कोण आहेत रे? जिष्णू देव वर्मा. ठीक आहे. मणिपूर कॅपिटल इम्फाळ. युमनम खेमचंद सिंग, युमनम खेमचंद सिंग हे कुठले? मणिपूरचे चीफ मिनिस्टर आहेत. आणि तिथले राज्यपाल कोण आहेत? अजय कुमार भल्ला. ठीक आहे. भल्ला चाट पापडी. हां. मेघालय, मेघालय कॅपिटल शिलाँग. तिथले चीफ मिनिस्टर कॉनरॅड संगमा. आणि CH विजय शंकर हे तिथले काय? राज्यपाल आहेत. चीफ मिनिस्टर बऱ्यापैकी तुमच्या लक्षात राहतात कारण ते कंटिन्यू न्यूजमध्ये असतात, पण गव्हर्नर आहेत ना एखाद्या पर्टिक्युलर स्टेटचेच लक्षात राहतात तुमच्या. ठीक आहे. मग CH विजय शंकर हे काय तिथले गव्हर्नर आहेत. मिझोराम, मिझोरामची कॅपिटल एजवाल. लाल डहुमा मिझोरामचे चीफ मिनिस्टर. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट आहेत. लाल डहुमा यांच्याकडे ना थोडं वेगळंच सरकार चालतं. मिझोराम आहे ना आपलं असं एक आपल्या भारतामध्ये आपल्या स्वतःचीच टेरिटोरी अशी ज्याच्यावरती आपण बॉम्बिंग केली होती. ठीक आहे. बॉम्बिंग केली होती इंदिरा गांधींच्या काळामध्ये, कारण हे काय आपल्या देशापासून वेगळं राज्य बनवायचं म्हणत होते. त्याच्यामुळे काय केलं तर आपण मिझोरामवरती डायरेक्ट एजवाल कॅपिटल आहे ना त्याच्यावरती इंदिरा गांधींच्या काळामध्ये डायरेक्ट बॉम्बिंग केली होती. मग तेव्हा खूप जास्त इन्सर्जन्सी जे नक्सलाइट वगैरे होते ना तिकडे खूप जास्त होते. त्याच्यामुळे आपण आपलं स्वतःची टेरिटोरी आहे भारताची, म्हणजे आपला देश आहे स्वतःच्याच भागावरती बॉम्बिंग करतो एअरप्लेननं, तर हे एजवालमध्ये. ठीक आहे. लाल डहुमा त्यांच्याकडे थोडं म्हणजे आपल्याकडे आहेत ते तीच मोठी गोष्ट आहे. ठीक आहे. लाल डहुमा हे काय मिझोरामचे चीफ मिनिस्टर आहेत. आणि डॉक्टर विजय कुमार सिंग हे तिथले राज्यपाल आहेत. नागालँड कॅपिटल कोहिमा. निफू रिओ, निफू रिओ. नंदकिशोर यादव हे नागालँडचे गव्हर्नर आहेत. ठीक आहे. नागालँड, मणिपूर आणि मिझोराम खतरनाक स्टेट आहेत ती ना, म्हणजे तिकडं तुम्ही जर तुमचं कार्डर जर आलं तिकडं तर तुमचं नशीब, म्हणजे तिकडं डायरेक्ट कपडे पण म्हणजे मॉल बिल तर सोडा, मॉल पिक्चरचे थिएटर वगैरे असं तुम्हाला जाता ना तुम्ही फिरायला तिकडे डायरेक्ट पानं लावून फिरायचं काम आहे. असे नागालँड, मणिपूर म्हणजे झाली डेव्हलपमेंट तशी, पण तिकडं असं रस्ते वगैरे एवढे प्रॉपर नाहीत. आता रेल्वे वगैरे पोहोचली आहे, पण तुम्ही जर 2000च्या अगोदर तिकडं असतं तर तुम्ही डायरेक्ट जॉब सोडला असता. असं एवढे खतरनाक हाल आहेत तिकडे. ठीक आहे. चला आताच एक आमच्याकडचं जे आहे म्हणजे आमच्यासोबत होता तो IPS आसाममध्ये. आसाम म्हणजे तिथल्या त्या 7 स्टेटपैकी आसाम त्यातल्यात खूप भारी आहे. आणि त्या आसामला वैतागलं होतं. आसामला वैतागून 3 अटेम्प्ट दिल्यानंतर प्रिलिम्सच निघलं नाही. म्हणजे IPS आहे बरं, आणि पुढचे 3 अटेम्प्ट दिले, प्रिलिम्सच क्लिअर नाही 3 अटेम्प्टमध्ये. चला पुढे ओडिशा. ओडिशाची कॅपिटल भुवनेश्वर. मोहनचरण मांझी हे ओडिशाचे आता सध्या लक्षात ठेवा बरं. आता यांच्या अगोदर कोण होते रे ओडिशाचे चीफ मिनिस्टर? नवीन पटनाईक. हे खूप दिवस होते, जवळपास 1998 पासून ते आतापर्यंत हे नवीन पटनाईकच होते. आता लग्न वगैरे केलं नाही, एकदम ब्रह्मचार्यपालन. त्यांचे वडील पण खूप फेमस होते बरं. वडील त्यांच्या वडिलांचं पटनाईक. त्यांनी आहे ना आपल्या भारताच्या याच्यामध्ये जेव्हा काश्मीरमध्ये पाकिस्तानचे इन्सर्जन्सी झाली, पाकिस्तानचे त्यांनी कबायली पाठवले होते ना, आपलं पाक ऑक्युपाईड काश्मीर म्हणतो आता सध्या, तर जेव्हा पाकिस्तानची आर्मी त्यांनी त्यांच्या आदिवासींच्या वेशामध्ये पाठवले, तिकडे कबायली म्हणतात त्यांना, पाकिस्तानी अफगाणिस्तानी कबायली वगैरे.
त्यांचा फाटा प्रोव्हिन्स आहे ना, फेडरली ॲडमिनिस्ट्रेटेड ट्रायबल एरियाज, मग ते जे काही ट्रायबल्स आहेत त्यांनी अटॅक केला म्हटलं आपल्या काश्मीरमध्ये, आणि त्यांच्या वेशामध्ये कोण आलं तर पाकिस्तानी सैनिक आलते. मग भारताने ना हरी सिंगनं इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन आपल्यासोबत साईन केलं नव्हतं. मग भारत काय म्हटलं, तुमचा भूभाग आमच्या टेरिटोरीचा पार्टच नाही, मग आम्ही तुमच्या मदतीला काय यायचं. मग जोपर्यंत श्रीनगरमध्ये घुसत नाही तोपर्यंत भारत पण गेलं नाही. पण आता श्रीनगरच्या एअरपोर्ट पण पोहोचायला लागले होते. मग तेव्हा हरी सिंगनं फोन केला, आता इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन साईन करतो, पाया पडतो या म्हटला. मग तेव्हा हे नवीन पटनाईक यांचे वडील, आता बिजू पटनाईक, बिजू जनता दल आहे ना त्यांचं, बीजेडी पार्टीचंच नाव आहे बिजू जनता दल, बिजू पटनाईक आहेत ना, ते श्रीनगरला एअरप्लेन घेऊन गेले होते, आपले सैनिक उतरवले होते त्यांनी. म्हणजे एवढं डेअरिंग म्हणजे त्यांनी. आणि नंतर इंडोनेशियामध्ये सिव्हिल वॉर सुरू होतं. इंडोनेशियाचे जे तिथले राजा वगैरे होते ना, त्यांना पण तिथून हलवायचं काम बिजू पटनाईक यांनीच केलं. आणि नंतर ते पॉलिटिशियन झाले भारताचे. मग हे बिजू पटनाईक यांचं आपल्या इंडिपेंडन्समध्ये खूप मोठं योगदान आहे. काश्मीरच्या जे श्रीनगर गेलं असतं आपलं, पण त्यांनी डेअरिंग मूव्हमध्ये तिथं हे पायलट होते स्वतः, हजबंड आणि वाईफ दोघं पण, बिजू पटनाईक आणि त्यांची वाईफ दोघं पण. त्यांनी इंडोनेशियाच्या प्रेसिडेंट आणि किंगला दोघाला तिथून जेव्हा इंडोनेशियामध्ये सिव्हिल वॉर सुरू होतं तर तिथून बाहेर पण काढलं होतं. आणि नंतर जेव्हा काश्मीरची वेळ आली, काश्मीरमध्ये पण त्यांनी परत मदत केली होती आपली. म्हणजे खूप जास्त योगदान आहे ह्या पूर्ण फॅमिलीचंच. आणि हे नवीन पटनाईक आहेत ना, त्यांनी स्पोर्ट्ससाठी एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट केलंय. आता भारताचं पूर्ण बजेट आहे ना स्पोर्ट्ससाठी किती, 1500 करोड काहीतरी लावतात स्पोर्ट मिनिस्ट्रीवाले, फक्त 1500 करोड बरं स्पोर्ट्ससाठी. आणि बिजू जे आपले नवीन पटनाईक आहेत त्यांनी 1300 करोड रुपये फक्त ओडिशा स्टेटचं बजेट होतं. आता हॉकीचे इव्हेंट झाले किंवा बाकी स्विमिंग वगैरे, प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये यांच्याकडे स्पोर्ट अरेना आहे पूर्ण एक. म्हणजे ओडिशाची डेव्हलपमेंट आहे ना, जोपर्यंत नवीन पटनाईक होते तोपर्यंत एकदम अशी स्काय रॉकेटिंग होती. आता एवढं नाव नाही सध्या, पण आहे प्रत्येक घरामध्ये पाणी वगैरे. ओडिशा एवढं बॅकवर्ड स्टेट होतं ना, म्हणजे खूप जास्त. पण 2000 नंतर ॲक्च्युली त्यांना म्हणजे वारसदार नव्हता पुढं कोण, मग त्यांना एकच गोल होतं की आपली स्टेट डेव्हलप करायची, ना की स्वतःचं घर. मग त्यांनी काय केलं, व्यवस्थित स्टेट डेव्हलप केली. कोणी, नवीन पटनाईक. आता कोण आहे तिथे, मोहनचरण माझी. तिथले गव्हर्नर कोण आहेत आता, डॉक्टर हरिबाबू कंबापती. ठीक आहे, पंजाब. हे बीजेपीचे आता मोहनचरण माझी, आता बीजेपीचं गव्हर्नमेंट आहे ओडिशामध्ये. आतापर्यंत बिजू जनता दल होतं तिथं, आता बीजेपी आहे. ठीक आहे, चला पंजाब काय, चंदीगड. पंजाबची कॅपिटल चंदीगड. कोण आहे हे, भगवत सिंग मान माहिती आहेत ना, कॉमेडियन होते, स्टँडअप कॉमेडी करायचे, माहिती आहे, फेटा वगैरे पाहिले ते पहिले, कॉमेडी सर्कस वगैरे. म्हणजे जे आता 2000च्या अगोदरचे त्यांनी पाहिलं असेल, 2005-10 वाले ते त्यांनी नाही पाहिलं. ठीक आहे, चला गुलाबचंद कटारिया तिथले काय राज्यपाल आहेत, कुठले, पंजाबचे. ठीक आहे, नाव नाही घेतलं. हां, गुलाबचंद कटारिया. राजस्थानचं कोण आहे, राजस्थानची कॅपिटल जयपूर. राजस्थानचे सीएम कोण आहेत, भजनलाल शर्मा. हे पण नाव वेगळे आहे थोडं, कुठले ते, राजस्थानचे चीफ मिनिस्टर भजनलाल शर्मा. आणि हे आपले आता संभाजीनगरचे हरिभाऊ किशनराव बागडे, हे राजस्थानचे गव्हर्नर आहेत. हरिभाऊ किशनराव बागडे ऐकले यांच्याबद्दल, हे आहेत इकडं असं. तुमचे का, हां, हरिभाऊ किशनराव बागडे संभाजीनगरचेच ना. हां, हरिभाऊ किशनराव बागडे. सिक्कीम, गँगटोक, सिक्कीमची कॅपिटल गँगटोक. पुढे प्रेमसिंग गोले, हे कुठले, सिक्कीमचे चीफ मिनिस्टर आहेत. आणि ओम प्रकाश माथुर, ओपी माथुर. हे ओपी माथुर आहेत ना, अगोदर आपले पीएमओ ऑफिसमध्ये होते. हे ओपी माथुर काय झाले आता, सिक्कीमचे गव्हर्नर. ठीक आहे, सिक्कीमचं हे अमेंडमेंट कुठल्या अमेंडमेंटने घेतलं रे आपण, आता ज्यांचं पॉलिटी झाले त्यांना सांगितलेलं आहे, सिक्कीम आपण प्रोटेक्टोरेट का असोसिएट स्टेट बनलं होतं, असोसिएट स्टेट का प्रोटेक्टोरेट, असोसिएट स्टेट. कुठल्या अमेंडमेंट ऍक्टनं, 35. आणि पूर्ण आपण भारतामध्ये इन्क्लूड केलं किती अमेंडमेंटने, 36th अमेंडमेंट ऍक्ट ऑफ, कधी झाली, 1876. हां, कधी सांगा, 1976, 1975. ठीक आहे, 1975. एक वर्षाने पण असं ऑप्शन आले म्हणलं काय करणार, 73, 74, 75, 76, 75. ठीक आहे, कधी 36व्या अमेंडमेंट ऍक्ट 1975 आपण सिक्कीमचं आपल्या भारतामध्ये
इन्व्हॉल्व केलं किंवा इन्क्लूड करून घेतलं. तमिळनाडू कॅपिटल चेन्नई. चीफ मिनिस्टर कोण आहेत? थालापती विजय. थालापती विजय काय? आपल्या तमिळनाडूचे चीफ मिनिस्टर. ठीक आहे. पुढे इथले गव्हर्नर कोण आहेत? राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर. आता हे लक्षात ठेवा बरं, केरळ आणि इकडे तमिळनाडू सध्या. पुढे तेलंगणा हैदराबाद कॅपिटल. ए रेवंत रेड्डी, हे काँग्रेसचे माहिती आहेत ना रेवंत रेड्डी. हा. शिवप्रताप शुक्ल. शिवप्रताप शुक्ल काय तिथले गव्हर्नर आहेत. पुढे त्रिपुरा. त्रिपुराचे काय रे कॅपिटल? आगरताळा. डॉक्टर माणिक शहा. इंद्रसेन रेड्डी नल्लू. ठीक आहे. इंद्रसेन रेड्डी नल्लू हे तिथले काय गव्हर्नर आहेत. पुढे उत्तर प्रदेश कॅपिटल लखनौ. चीफ मिनिस्टर योगी आदित्यनाथ. गव्हर्नर आनंदीबेन पटेल. या अगोदर गुजरातच्या सीएम होत्या. ठीक आहे. कोण? आनंदीबेन पटेल. ठीक आहे. उत्तराखंड कॅपिटल देहरादून. पुष्कर सिंग धामी हे काय तिथले चीफ मिनिस्टर आणि गव्हर्नर कोण आहे? लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग. पुढे लास्ट वेस्ट बेंगॉल कॅपिटल कोलकाता. तिथले चीफ मिनिस्टर कोण आहेत आता? शुवेंदू अधिकारी. कुठल्या पार्टीचे? अगोदर कोण होतं? ममता बॅनर्जी होत्या. लक्षात ठेवा बरं, ममता बॅनर्जी पण खूप काळ चीफ मिनिस्टर राहिले तिथल्या. आता कोण आहेत? शुवेंदू अधिकारी. हे रिसेंटली झालेत. केरळ नंतर वेस्ट बेंगॉल, अजून कर्नाटक, अजून ओडिसा जुनेत. तमिळनाडू हे काय आता रिसेंटली झालेले चीफ मिनिस्टर आहेत. ठीक आहे. शुवेंदू अधिकारी आणि आर्यन रवी हे काय तिथले गव्हर्नर आहेत. आर्यन रवी हे या तमिळनाडूचे गव्हर्नर आहेत. तिकडे एक मिनिट ओपन करून दे. हा डन. चीफ मिनिस्टर आणि गव्हर्नर दोन्ही झाले. आता पुढे जे युनियन टेरिटोरी आहेत, युनियन टेरिटोरी आणि त्याचे हे युनियन टेरिटोरीला गव्हर्नर असतो का रे? युनियन टेरिटोरीला गव्हर्नर असतो का? नाही. युनियन टेरिटोरीला कोण असतो मग? लेफ्टनंट गव्हर्नर. सगळ्या युनियन टेरिटोरीला लेफ्टनंट गव्हर्नरच असणार आहे का? नाही. काही युनियन टेरिटोरीला ऍडमिनिस्ट्रेटर असतो आणि ज्या युनियन टेरिटोरीला असेंब्ली आहे त्या युनियन टेरिटोरीला काय असणार आहे? लेफ्टनंट गव्हर्नर. गव्हर्नर नाही. तिथे काय असतो? लेफ्टनंट गव्हर्नर. हे पहा, लक्षात ठेवा. 3 का 4? 4 कुठल्या? जम्मू काश्मीर, लडाख, दिल्ली आणि पुदुचेरी. लेफ्टनंट गव्हर्नर. थांबा अंदमान निकोबार. हा, अंदमान निकोबारला पण एक लेफ्टनंट गव्हर्नर. ठीक आहे. लक्षात ठेवा. तिकडे 5वी म्हणजे अंदमान निकोबार थोडी एरिया मोठा आहे त्याच्यामुळे तिकडे पण लेफ्टनंट गव्हर्नर आहेत. पण 4 युनियन टेरिटोरी कुठल्या आपल्या? लडाख, जम्मू काश्मीर, दिल्ली आणि पुदुचेरी या 4 केंद्रशासित प्रदेशांना काय आहेत? लेफ्टनंट गव्हर्नर आहेत. आणि दिल्लीसाठी आर्टिकल कुठले रे? दिल्लीचं आर्टिकल, युनियन टेरिटोरीचे आर्टिकल सांगा ज्यांचं पॉलिटी झाले ते. युनियन टेरिटोरीसाठी आर्टिकल कुठले? आर्टिकल 276, आर्टिकल 239 ते 243. हे आर्टिकल कशासाठी? युनियन टेरिटोरीसाठी. याच्यातलं आर्टिकल 239AA हे कशासाठी? दिल्लीसाठी. ठीक आहे. लक्षात ठेवा, दिल्लीचं आर्टिकल पण विचारतात कधी कधी एक्झामला. दिल्ली इम्पॉर्टंट आहे. 239A. आणि नॅशनल कॅपिटल टेरिटोरी आपण दिल्लीला कोणत्या अमेंडमेंटनं बनवलंय? 69th अमेंडमेंट ऍक्ट ऑफ इयर कुठले? 1992 का 1? 1992 ला तर आपलं पंचायत राज आलतं ना, बरोबर आहे. 73 आणि 74वे अमेंडमेंट ऍक्ट 1991 ही झाली दिल्लीची अमेंडमेंट. ठीक आहे. 69वी. आता लक्षात ठेवा याच्यामध्ये एक सेकंड. पहिलं जम्मू काश्मीर कॅपिटल श्रीनगर. तिकडे चीफ मिनिस्टर कोण आहेत? ओमर अब्दुल्ला. आणि तिथले लेफ्टनंट गव्हर्नर. लेफ्टनंट गव्हर्नर कोण आहेत? एक सेकंड. आता परत
डेस्कटॉप. चला, ओमर अब्दुल्ला चीफ मिनिस्टर आणि तिथले लेफ्टनंट गव्हर्नर. लेफ्टनंट गव्हर्नर कोण आहेत? मनोज सिन्हा. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढचं लडाख. लडाख, लेह. लेह ही तिथली कॅपिटल आणि लेफ्टनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना. चंदीगड. चंदीगडची कॅपिटल चंदीगड. हरियाणा आणि पंजाब अशा दोन स्टेटची एकच कॅपिटल कुठली? चंदीगड. त्याची पण आता गव्हर्नर इथले ऍडमिनिस्ट्रेटर आहेत गुलाबचंद कटारिया, हे तिथले ऍडमिनिस्ट्रेटर. नंतर नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली. दिल्लीची कॅपिटल दिल्ली ऑब्विसली. रेखा गुप्ता, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे, रेखा गुप्ता. दिल्लीच्या अगोदरच्या एक हे होत्या बघा आपले दिल्लीमध्ये महिला, एक महिला होत्या त्या तिथल्या चीफ मिनिस्टर होत्या. कोण होत्या? दिल्लीच्या एक अगोदर महिला होत्या त्या चीफ मिनिस्टर. कोण ऐकलंय कधी? नाही. त्यांची रिसेंटली आता डेथ झालेली पाठीमागे. आता ते होमवर्क म्हणून लक्षात ठेवा, आता शोधा. ठीक आहे, चला. रेखा गुप्ता. तरनजीत सिंग संधू हे तिथले लेफ्टनंट गव्हर्नर आहेत. ठीक आहे, लेफ्टनंट गव्हर्नर कोण? तरनजीत सिंग संधू. दादरा अँड नगर हवेली, दमन अँड दीव. कॅपिटल दमन. दमन कुठे रे? गुजरातमध्ये? नक्की? इंडियामध्ये? हा. संभाजीनगर कुठे? इंडियामध्ये का पाकिस्तानमध्ये? हा, दमन. दादरा अँड नगर हवेली, दमन अँड दीव. कॅपिटल दमन. प्रफुल्ल पटेल तिथले ऍडमिनिस्ट्रेटर आहेत. ठीक आहे, प्रफुल्ल पटेल. पुढचं पदुचेरी. कॅपिटल पदुचेरी. एन रंगास्वामी. एनडीए अलायन्स मध्ये थे एन रंगास्वामी. के कैलासनाथन हे तिथले काय? लेफ्टनंट गव्हर्नर. लक्षद्वीप. कॅपिटल कवरत्ती. लक्षद्वीप कुठल्या ओशन मध्ये रे? अरेबियन सी. अंदमान निकोबार. अंदमान निकोबार कुठे? बे ऑफ बेंगॉल मध्ये. ठीक आहे, नंतर जे आपलं अजून एक टेरिटोरी आहे पदुचेरी. पदुचेरीचे किती भूभाग आहेत? 4. ठीक आहे, 4. मग श्रीलंकेच्या सर्वात जवळचं कुठले? कराईकल हे श्रीलंकेच्या सर्वात जवळचे. कुठल्या राज्यात आहे कराईकल? आपली एक पदुचेरी नावाची युनियन टेरिटोरी आहे. पदुचेरी युनियन टेरिटोरी केंद्रशासित प्रदेश माहिती आहे. त्याचे 4 भूभाग आहेत. 4 भूभाग म्हणजे 4 राज्यामध्ये त्याच्या 3 राज्यामध्ये 4 टेरिटोरी आहेत. पहिलं यानम नावाची टेरिटोरी. यानम कुठे? आंध्र प्रदेशमध्ये. दुसरे पदुचेरी स्वतः कॅपिटल ती कुठे? तमिळनाडूमध्ये. नंतर कराईकल. कराईकल कुठे? तमिळनाडूमध्ये. आणि अजून एक आहे कुठलं? माहे. माहे कुठे? केरळमध्ये. ठीक आहे, आता हे सगळ्या टेरिटोरी वेगवेगळे आहेत आणि त्यांना आपण एकच केंद्रशासित प्रदेश का बनवला? तर त्या सर्व फ्रेंच लोक होते ना, त्यांचं कल्चर फ्रेंचांनुसार त्यांचं कल्चर डेव्हलप झाले. जे फ्रेंच लोक आपल्याकडे आलते आपल्याकडे रूल करायला, मग त्या फ्रेंचांच्या कल्चरनुसार यांचं कल्चर तयार झालंय. मग हे कुठलं? पदुचेरीच्या 4 टेरिटोरी ज्या फ्रेंचांच्या अंडर होत्या त्या आता आपण भारताची एक युनियन टेरिटोरी किंवा एक केंद्रशासित प्रदेश बनवला. ठीक आहे, पदुचेरी. आणि सर्वात अगोदर आपल्याकडे कुठले फॉरेनर आलते रे? सर्वात पहिले पोर्तुगीज. पोर्तुगीज हे भारतामध्ये सर्वात अगोदर आलते आणि शेवटी जाणारे पण सर्वात कोण आहेत? पोर्तुगीजच. पोर्तुगीज सर्वात अगोदर आले आणि सर्वात शेवटी निघून गेलेले. ठीक आहे, पुढचं अंदमान निकोबार. आता हे लक्षात ठेवा, अंदमान निकोबारची कॅपिटल चेंज झालेली. अंदमान निकोबारची कॅपिटल कुठली आहे? श्री विजयापुरम. आणि तिथले लेफ्टनंट गव्हर्नर कोण आहेत? ऍडमिरल AK जोशी. लक्षात राहील. सॉरी, DK जोशी. AK ना, DK जोशी. ऍडमिरल DK जोशी. नाव चेंज झाले, जागा तिचे. हे कुठे रे? पोर्ट ब्लेअर कुठं होतं? आता माहिती आहे ते अंदमान निकोबारचे आयलंड कुठले कुठले आहेत? नॉर्थ अंदमान. वरून सांगा, नॉर्थ कडून साऊथ कडे. सर्वात वरती नॉर्थ अंदमान आहे, त्याच्या खाली मिडल अंदमान, त्याच्या खाली साऊथ अंदमान, त्याच्या खाली लिटल अंदमान, नंतर कार निकोबार आणि खाली ग्रेट निकोबार. बरोबर आहे, कार निकोबार आणि ग्रेट निकोबार. नॉर्थ अंदमान, मिडल अंदमान, साऊथ अंदमान, लिटल अंदमान, कार निकोबार आणि ग्रेट निकोबार हे 6 मेन आयलंड आहेत. मग कॅपिटल अंदमान निकोबारची कुठे? साऊथ अंदमानवरती. साऊथ अंदमानवरती एक पोर्ट ब्लेअर नावाची जागा आहे. पोर्ट ब्लेअर. आता त्याचं नाव काय केलं आपण? श्री विजयापुरम. श्री विजयापुरम ही अंदमान निकोबारची आता
नवीन नाव चेंज झाले फक्त. जसं केरळचं केरळम केलं आपण, तसं अंदमान निकोबारच्या पोर्ट ब्लेअर जे होतं त्याचं काय केलं, श्री विजयापुरम. अगोदर आपण आयलँडची नावं चेंज केलेत, हॅवलॉक, नील आणि कुठलं, हॅवलॉक आयलँड एक होतं, नील्स आयलँड एक होतं आणि अजून एक आयलँड कुठलं होतं, हां रॉस आयलँड. रॉस आयलँड, हॅवलॉक आयलँड आणि हे जे आयलँडची नावं दिली ना त्यांनी अंदमान निकोबारला, ती 1857च्या उठावामध्ये जे आपल्या भारतीयांना मारलं होतं, ज्यांनी उठाव सप्रेस केला होता, त्यांची नावं कुठं दिलते, ते अंदमान निकोबारच्या आयलँड दिलते. आणि ते आपण आता 2017-18 मध्ये चेंज केले. ठीक आहे. मग जे रॉस आयलँड आहे त्याला सुभाषचंद्र बोस आयलँड नाव दिलंय, हॅवलॉक आयलँडला स्वराज द्वीप आणि जे नील्स आयलँड आहे त्याला शहीद द्वीप. हे आयलँडची नावं चेंज केलेले आहेत, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. कुठले, अंदमान आणि निकोबारचे. झालं श्री विजयापुरम. आता पुढचे न्यूज. अंडर 19चा क्रिकेट वर्ल्ड कप झालाय रिसेंटली, हा इम्पॉर्टंट आहे. अंडर 19चा क्रिकेट वर्ल्ड कप 2026 मध्ये अंडर 19 पण झालाय आणि एक ओडीआयचा पण झाला, सॉरी ओडीआयचं म्हणतो आपलं जे ICC T20 आहे जे अडल्टवाला, ते पण झालेलं आहे. पुढे वैभव सूर्यवंशी. ठीक आहे. याला हेल्प द इंडियन क्रिकेट टीम डिफीट इंग्लंड. आता लक्ष ठेवा, दुसरी अपोजिशन टीम कुठली होती, इंग्लंड. म्हणजे मॅच कोणाकोणात झाला फायनल, इंडिया आणि इंग्लंडचा. ठीक आहे. अंडर 19 ना 19 वर्ष वयोगटाच्या खालचा मॅच आहे हा, मोठ्यांचा नाही, प्रौढ लोकांचा वेगळा. ठीक आहे. इन द फायनल अंडर 19 वर्ल्ड कप 2026 इन हरारे. कुठं झालाय मॅच हा, हरारे. हरारे कुठे रे, झिम्बाब्वे, झिम्बाब्वेची कॅपिटल हरारे. ठीक आहे. नंतर ऑन फेब्रुवारी 6, 2026 विनिंग अ रेकॉर्ड 6 टायटल इन दिस एज ग्रुप. आता आपण कितवं टायटल जिंकलो, हे 6वं. लक्षात ठेवा, विचारतात आपण अंडर 19 वर्ल्ड कप किती वेळा जिंकलेलो आहे, 6 वेळा. ही आपली आता 6वी वेळ आहे अंडर 19 वर्ल्ड कप जिंकायची. व्हेन्यू कुठं होता, साऊथ आफ्रिका कॉन्टिनेंट. ठीक आहे. आता फायनल कुठं झाला, हरारेला, झिम्बाब्वेमध्ये. ओके. चला पुढे, काय विचारायचंय नाही. ठीक आहे. इलेक्टिंग टू बॅट फर्स्ट कॅप्टन आयुष म्हात्रे. कॅप्टन कोण आहे, आयुष म्हात्रे. ओन द टॉस इन हरारे स्पोर्ट क्लब झिम्बाब्वे. इंडिया स्कोर्ड 411 नाही हा 411 इन 50 ओव्हर्स. हे अंडर 19 क्रिकेट, हे T20 नाही आपला आता T20 वर्ल्ड कप जो ह्याचा झालाय, हा अंडर 19चा ODI वर्ल्ड कप आहे. वन डे 50 ओव्हरचा, T20 काय 20 ओव्हरचा असतो. वन डे इंटरनॅशनल म्हणजे 50 ओव्हरचा. हा 50 ओव्हरचा किती, 411 रन काढल्या 50 ओव्हरमध्ये. लार्जली कॉन्ट्रीब्युटेड बाय 14 इयर ओल्ड वैभव सूर्यवंशी. याच्यामध्ये कोण, वैभव सूर्यवंशीने किती, 80 बॉलमध्ये 175 रन काढले, तो वैभव सूर्यवंशी आहे. म्हणजे पूर्ण जगाला परेशान केले यांना आता. ठीक आहे. कुठला पण बॉलर जरी आला त्यानं असं एकदा अगोदरच म्हणून दाखवलं होतं की जसप्रीत बुमराह, माहिती बुमराह, हां नाही पहिल्यावर तो काय म्हटलं होता, जेव्हा मी जसप्रीत बुमराहचा पहिला बॉल खेळेल, कॉन्फिडन्स बघा काय असतो माणसाचा, जेव्हा मी जसप्रीत बुमराहचा पहिला बॉल खेळेल तर पहिल्या बॉलला त्याला 6 मारायचं, हे माझं स्वप्न आहे. आणि त्याने काय केलं, IPL मध्ये पहिल्याच बॉलला त्याला 6 मारला होता. ठीक आहे. स्वप्न पाहिजे असं पाहिजे. तुम्ही काय, पहिला अटेम्प्ट आहे तुमचा, पहिल्या अटेम्प्ट मध्ये मी CGL क्लिअर करणार म्हणजे करणार, हे असं स्वप्न पाहिजे, असं बोलून दाखवलं पाहिजे डायरेक्ट. एवढा कॉन्फिडन्स जर तुमच्यामध्ये असेल काही करू शकता, पण त्यासाठी त्याच्या पाठीमागं मेहनत पण लागते. ठीक आहे. सत्यम, विशाल, निखिल, सगळ्याचीच नावं घेतोय असं नाही. हां नेहा, परत हां सायली, नाव घ्यायचं का नको, स्मिता. ठीक आहे. सर्वजण पहिल्या अटेम्प्ट मध्ये क्लिअर करायचे CGL. हां ठीक आहे. चला, नाही फक्त 12 जानेवारीच्या बॅच नाही घेतलं, म्हणजे बाकीच्यांचे पण नाव घेतलं. त्याच्यामध्ये आहे नेहा आहे जुनी, विश्वजित आहे, हे जुने लोक पण आहेत. ठीक आहे. पण 12 जानेवारी आलेत ना, त्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहेत आम्हाला. ठीक आहे. सिलेक्शनच्या अपेक्षा कोणाकडून नाहीत, 12 जानेवारीच्या बॅच कडून. ठीक आहे. ते वैभव कुठे रे, वैभव बच्चाव, अरे ते दररोज येतं, आजच चाललं नाही. ठीक आहे. पेपर आहे का, ओके ठीक आहे. चला हां चला, हे काय ODI अंडर 19 वाला कोण जिंकले, इंडिया जिंकले. हां इंडिया ODI कितवे टायटल आहे आपलं, 6वं टायटल आहे. आणि 6व्या टायटलमध्ये सर्वात जास्त रन कोण काढल्यात, वैभव सूर्यवंशी. इन रिप्लाय इंग्लंड वर ऑल आउट फॉर 311. इंग्लंडनं किती काढल्या मग, 311 रन काढल्या फक्त. लेफ्ट हँडेड बॅट्समन वैभव सूर्यवंशी, हा काय डाव खरा आहे, वॉज नेम्ड प्लेअर ऑफ द
टुर्नामेंट. हा काय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट लक्षात ठेवा. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट विचारतात. वैभव सूर्यवंशी कुठला आहे रे? महाराष्ट्राचा आहे बरोबर आहे. कुठला आहे? बिहारचा आहे. ठीक आहे बिहारचा आहे. 5 वर्षापासून याचे पप्पा याला खेळवत आहेत. ठीक आहे 5 वर्षाचा असल्यापासून तुम्हाला तशी मेहनत पाहिजे होती. 5 वर्षापासून तुम्हाला असं लावायला पाहिजे होतं कामाला. कर अभ्यास. तुम्ही काय मस्त आता पण आहेत काही जण आता पण मस्त सर कंटाळा आला जावं का असं होतं ना. कंटाळा येतो ना मग फिरायला जाता. ठीक आहे चला. हां दिसतात मला बाहेर फिरताना भरपूर लोक दिसतात असे. हां ठीक आहे चला. ICC अंडर-19 मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप 2026 झिम्बाब्वे अँड नामिबिया. हे कुठे होतं म्हणजे साऊथ आफ्रिकेमध्ये होता. झिम्बाब्वे आणि नामिबिया. नामिबियातून आपण काय आणलं होतं रे? चित्ते आणला होता बरोबर आहे. नामिबियामधून आपण चित्ते आणले होते. आणि चित्ते कुठे इंट्रोड्यूस केले ते आपण रिइंट्रोड्यूस. एक नॅशनल पार्क आहे कुठलं तरी. कुठलं नॅशनल पार्क आहे? गुजरात नाही मध्य प्रदेशमध्ये. कुठलं? कुनो नॅशनल पार्क मध्ये चिता रिइंट्रोडक्शन केलं होतं आपण. ठीक आहे. इंडिया हॅज ओन द वर्ल्ड कप अ रेकॉर्ड 6 टाइम्स वाईल ऑस्ट्रेलिया किती वेळा जिंकले? 4 वेळा. पाकिस्तान आपला मित्र किती? 2 वेळा. बांगलादेश, इंग्लंड, साऊथ आफ्रिका अँड वेस्ट इंडिज हे एक वेळा जिंकलेत. हे अंडर-19 चे टायटल. टोटल टायटल 6. ऑस्ट्रेलिया 4, पाकिस्तान 2. खालचे कंट्री बघा आता. ठीक आहे हे झाले. हा न्यूझीलंड आहे पुढं. थांब आता. न्यूझीलंड हा नाही. चला आता हा बघा. चला ICC T20 वर्ल्ड कप हा 2026 चा विनर कोण आहे याच्यामध्ये? इंडिया. इंडियाचं कितवं टायटल आहे हे? 3rd टायटल आहे. अगोदर कधी कधी जिंकले? 2007, 24 आणि 26 ला. रनर अप टीम कोण आहे? न्यूझीलंड. म्हणजे आपला मॅच कोणाच्या अगेन्स्ट झालता? न्यूझीलंडच्या अगेन्स्ट. होस्ट कोण होतं? इंडिया आणि श्रीलंका. मग लास्ट मोमेंटला एका कंट्रीनं नको म्हणली होती आम्हाला खेळायचं नाही. कोण होती ती कंट्री? बांगलादेश. लास्ट मोमेंटला त्यांनी पाठीमागे घेतली होती. मग त्यांच्या जागेवर कुठली कंट्री आली ती? स्कॉटलंड. ठीक आहे स्कॉटलंड ही कंट्री आली होती. म्हणजे बांगलादेशनं जेव्हा ह्या टुर्नामेंटमधून माघार घेतली होती तेव्हा स्कॉटलंड नावाची कंट्री याच्यामध्ये आली होती. ठीक आहे. एडिशन किती होतं हे वर्ल्ड कपचं? 10वं एडिशन आहे. ठीक आहे 10वं एडिशन आहे. टीम किती होत्या? टोटल 20 टीम. मॅचेस किती झाले? 55. हा आपण नाही त्यांनी स्वतःच हे केलं. तिकडे थोडं जरा म्हणजे इन्स्टॅबिलिटी होती. म्हणजे जी इन्स्टेबल होतं ना त्या इन्स्टॅबिलिटीमुळं आपण हे केलं तिकडं. हां हां बरोबर आहे. हां चालतंय. द ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2026 कन्क्लुडेड ऑन March 8, 2026. मॅच कधी? March 8, 2026. हे लक्षात ठेवायची गरज नाही. काय तर अपोजिशन मध्ये टीम कुठली होती आणि हे 2 लक्षात ठेवा. आणि कितवं टायटल आहे? 3रं टायटल. अगोदर कधी कधी जिंकलो होतो आपण? 7, 24 आणि 26. बॅक टू बॅक 2 वेळा जिंकलो आपण वर्ल्ड कप. ठीक आहे. कॅप्टन कोण होतं रे आपलं? सूर्यकुमार यादव. आणि 24 ला कोण होतं? आणि 7 ला MS धोनी. इंडिया ओन दियर 3rd टायटल बाय डिफिटिंग न्यूझीलंड बाय 96 रन्स इन द फायनल. मॅच झाला कुठे होता? नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद. इंडिया हॅज बिकम द फर्स्ट टीम इन हिस्ट्री ऑफ द टुर्नामेंट टू बी क्राउन चॅम्पियन 3 टाइम्स. इंडिया पहिली टीम आहे जी 3 वेळा जिंकली आहे. ठीक आहे. इंडिया बिकेम द फर्स्ट कंट्री सक्सेसफुली डिफेंड द टायटल. म्हणजे बॅक टू बॅक 2 वेळा जिंकणारी पण पहिली टीम आणि टोटल 3 वेळा जिंकणारी पण इंडिया पहिली टीम आहे. फर्स्ट होस्ट टू विन द टुर्नामेंट आणि पहिला होस्ट आहे ज्या कंट्रीनं मॅच आपल्या कंट्रीमध्ये ठेवलेत तीच कंट्री जिंकली अशी ही पण पहिलीच कंट्री आहे. ठीक आहे. म्हणजे दुसऱ्या कंट्रीमध्ये गेले तर तिसरे जिंकायचे म्हणजे स्वतःची कंट्री जिंकायची नाही कधीच तिथे. इंडिया सेट हां जसं पाकिस्ताननं केलं होतं गेल्या वेळेस आपण पाकिस्तानमध्ये खेळायला गेलो नव्हतो. मॅच कुठं झाले मग? दुबईमध्ये झाले होते. ठीक आहे. म्हणजे पाकिस्तान होस्ट कंट्री होतं आणि ते जे सुपर जे असतात ना शेवटी 4 लोक निवडून त्याच्यामध्ये ते आले पण नव्हते सुपर 8 मध्ये. ते अगोदरच बाहेर निघले होते. ठीक आहे. इंडिया सेट अ मॅसिव्ह टार्गेट ऑफ 255 रन्स अगेन्स्ट न्यूझीलंड अहमदाबाद. दिस इज द हायेस्ट स्कोर एव्हर रेकॉर्डेड इन द T20 वर्ल्ड कप. आणि हा काय होता? सर्वात जास्त स्कोर होता वर्ल्ड कपचा. ठीक आहे 255. सूर्यकुमार यादव वॉज द कॅप्टन ऑफ द इंडियन क्रिकेट टीम.
सूर्यकुमार यादव. आता याच्यामध्ये टायटल वगैरे कुठे गेले? हे झालं, PDF तयार नाही केलं ना याचा, हे झोल होतं. आहे. चला याच्यामध्ये हे लक्षात ठेवा. आता अवॉर्ड सेरेमोनीमध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोण आहे? पूर्ण टुर्नामेंटचा प्लेयर कोण आहे? संजू सॅमसन. याला काय? प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. पूर्ण टुर्नामेंटमध्ये चांगलं कोण खेळले तर संजू सॅमसन. कुठला रे हा? अरे IPL मधून बाहेर या. हां हां, कुठला आहे? केरळचा. पण आता राजस्थानकडे पण नाही आहे. आता कुठे गेलाय? चेन्नईकडे, CSK कडे गेलाय. हां हां, केरळ म्हणला होता. चला हा कुठला? केरळचा आहे. शशी थरूर सारखे बॅकअप करतात. शशी थरूर माहितीत ना? हां, एकदम मोस्ट चार्मिंग मॅन ऑफ इंडिया, एकदम इंग्लिश. ठीक आहे. क्षितिज सरांनंतर आपले शशी थरूर. ठीक आहे. प्लेयर ऑफ द मॅच. प्लेयर ऑफ द मॅच कोण आहे? जसप्रीत बुमराह. हा प्लेयर ऑफ द मॅच. अगोदर मॅन ऑफ द मॅच म्हणायचे बरं, पण ते जेंडर सेन्सिटिव्ह म्हणजे जेंडर इक्वेलिटीमुळे काय केलं आता? प्लेयर ऑफ द मॅच दोन्हीकडे. अगोदर मॅन ऑफ द मॅच म्हणायचे सगळीकडे. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच. आता काय झालं? प्लेयर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द टुर्नामेंट. आता काय? प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. काय? जेंडर इक्वेलिटी. कुठलं आर्टिकल सांगतं? जेंडर इक्वेलिटी. आर्टिकल 14, आर्टिकल 14, राईट टू इक्वेलिटी. ठीक आहे. इक्वेलिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. इक्वेलिटी बिफोर लॉ सगळं काय? रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स हे इकडं याच्यावरती आधारित फरक नाही काढायचा. ठीक आहे. मग हे आर्टिकल 14 राईट अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन पण येऊ शकतं, पण आर्टिकल 14 इक्वेलिटीसाठी. ठीक आहे. इटली हॅज क्वालिफाईड फॉर द. आता हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता बाकीचं लक्षात राहतं तुमच्या सगळं. ठीक आहे. आता हे एक्सेप्शन हे लक्षात ठेवा. इटली, जॉर्जिया मेलोनी माहिती आहे ना? इटली. हां, मेलोडी चॉकलेट दिली ते आपल्या मोदीजींनी. ठीक आहे. हां, इटली हॅज क्वालिफाईड फॉर द मेन्स T20 वर्ल्ड कप फॉर द फर्स्ट टाइम. इटली सर्वात पहिल्यांदा क्वालिफाय झाली. आणि जेव्हा बांगलादेश बाहेर गेलं ना, बांगलादेश म्हटलं आम्हाला नाही खेळायचं. ठीक आहे. मग त्याच्यानंतर कोण आलं त्याच्या जागेवर? स्कॉटलँड. ठीक आहे. हे श्रीलंका प्रिव्हियसली होस्टेड द कॉम्पिटिशन इन 2012 अँड इंडिया होस्टेड इन 2016. श्रीलंकेने 2012 मध्ये आणि इंडियानं 2016 म्हणजे इंडियानं 10 वर्षानंतर ही टुर्नामेंट होस्ट केली होती. ठीक आहे. को होस्टेड बाय द बोर्ड ऑफ कंट्रोल. हे आता ICC असतं. ICC होस्ट करतं आणि को होस्ट कोण असतं? आपलं BCCI, बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इंडिया. ठीक आहे. अँड श्रीलंका. डन. एवढं बस झालं तुम्हाला. काही आहे का अजून? हां, हॅव्हिंग ओन 3 टायटल्स. ओके. आता हे पण आता ICC विमेन्स T20 वर्ल्ड कप. आता जसे पुरुषांचा झाला तसं आता हे पण लक्षात ठेवायचे. आता मेलचं भरपूर लक्षात राहतं तुमच्या, विमेनचं लक्षात राहत नाही. मग आता हे लक्षात ठेवणं तुमचं काम आहे. आता 10th एडिशन आहे. 10th एडिशन कधी? हे 12 जूनला सुरुवात होणार होती. आता जिंकलंय कोण हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये विनर कोण आहे रे याचं? ऑस्ट्रेलिया या टुर्नामेंटचे विनर आहे. ठीक आहे. एक सेकंड. ऑस्ट्रेलिया विनर आहे. लक्षात राहील. ऑस्ट्रेलिया ही टुर्नामेंट जिंकलेली आहे. चला ठीक आहे. ते आता पुढच्या याला घेऊ वाटलं तर. ठीक आहे. ठीक आहे, चालतंय. याच्यामध्ये हे विमेन्स T20 वर्ल्ड कप इंडिया जिंकलं कधी होतं? 2020 मध्ये. सॉरी, रनर अप होतं, जिंकलं नव्हतं. ऑस्ट्रेलिया हे होतं. इंडिया जिंकलं नाही एक पण. इंडिया ODI जिंकलेलं आहे. ODI वर्ल्ड कप आणि इंडिया आता रिसेंटली जिंकलेलं आहे. T20 नाही. आता मीच कन्फ्युज झालो. T20 वर्ल्ड कप नाही जिंकलं तर ODI जिंकलेलं आहे. मग T20 जिंकलेले हे टीम आहेत सगळ्या. सर्वात जास्त कोण जिंकलेलं आहे? ऑस्ट्रेलिया T20 वर्ल्ड कप मध्ये. ODI इंडिया रिसेंटली जिंकलेलं आहे. ठीक आहे. आता जे टेनिसच्या टुर्नामेंट असतात, 4 टुर्नामेंट असतात माहिती टेनिसच्या, म्हणजे मेजर, म्हणजे बाकीच्या पण असतात भरपूर, पण 4 इम्पॉर्टंट टुर्नामेंट आहेत टेनिसच्या. कुठल्या कुठल्या? एक ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, US ओपन, विम्बल्डन. ह्या 4 टुर्नामेंट आहे. ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि US ओपन. अशा सिक्वेन्स नव्हता त्या. ठीक आहे. पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया सर्वात ईस्टर्न मोस्ट, नंतर फ्रेंच थोडं वेस्टला म्हणजे युरोपमध्ये, नंतर विम्बल्डन आणि त्याच्यानंतर US ओपन. या 4. मग ही कुठली पहिली? ऑस्ट्रेलियन ओपन. कधी झाली? 1 फेब्रुवारी 2026.
आणि याचा विनर कोण जिंकले? कार्लोस अल्काराज. आता हे लक्षात ठेवा, मेन्स चॅम्पियन एवढंच लक्षात ठेवलं तर इनफ आहे. कार्लोस अल्काराज हा मेन्स सिंगल्स मध्ये जिंकलेला आहे. विमेन्स सिंगल मध्ये कोण जिंकले? एलेना रेबेकिना, हे कझाकिस्तानचे प्लेअर. ठीक आहे, एलेना रिबाकिना का रबाकिना, आता प्रोनाउन्सिएशन तुमच्या ह्याच्यानुसार करा. रिबाकिना, एलेना रिबाकिना, हे काय विमेन्स सिंगल मध्ये जिंकलेले. मेन्स सिंगल मध्ये कोण जिंकले? कार्लोस अल्काराज. तुम्हाला ती आखे वगैरे मालिका आठवते का रे? आखे नावाची एक मालिका ती लागायची दूरदर्शनला गुरुवारी रात्री 11ला. नाही एक करंद डिटेक्टिव्ह म्हणून होती, तुम्हाला नसेल माहिती, म्हणजे लहान होतं का, रात्री 11 पर्यंत फक्त आम्हाला गुरुवारी टीव्ही बघायची परमिशन. रात्री 11च्या 11 ते 12 असायची ती, नाही 10 ते 11 होती, सॉरी. रात्री 11 पण टीव्ही बघायची तेव्हा परमिशन असे. तुला आठवते का सोपन? नाही, आय थिंक नाही आठवत. चला, एक होती त्याच्यामध्ये मग एक विलन होता, त्याचं नाव काय होतं? कार्लोस होतं. हा, कार्लोस अल्काराज हा काय, तर ते आपल्या ऑस्ट्रेलियन ओपनचा काय विनर आहे. ठीक आहे, मेन्स सिंगल. विमेन सिंगल वाला कोण आहे? एलेना रिबाकिना. कुठली ही? कझाकिस्तान. कझाकिस्तानची कॅपिटल काय रे? कझाकिस्तानची कॅपिटल चेंज झाली होती, 2 वर्षासाठी ठेवली, परत चेंज झाली. नेहानं सांगितलं तर मला चेंज झाली ते. नेहानं काय केलं तर मला, म्हणजे मी तीच कॅपिटल जी चेंज झाली ती का, तीच कॅपिटल लक्षात ठेवली होती. मग नेहानं मला सांगितलं सर नाही, 2 वर्षानंतर ती परत ती झाली. हां, मग कॅपिटल झाली ती नूर सुलतान, आता झाली अस्ताना. कोणतरी सांगितलं अस्ताना. ठीक आहे, कॅपिटल अस्ताना. अरे वेदांत तू सांगितली, वा, तू भारताच्या बाहेर गेला. भारताच्या बाहेर कधी गेला? चला, कोण आहे? कार्लोस अल्काराज हा काय आपल्या ऑस्ट्रेलियन ओपनचा विनर आहे. एलेना रिबाकिना ही कझाकिस्तानची विमेन्स सिंगल मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनला. मेन्स डबल मध्ये कोण कोण जिंकले? नील काय, नील कोण करते प्रोनाउन्सिएशन? हा कर, हा स्कूप्स्की. ठीक आहे, ते स्कुबा डायव्हिंग सारखं वाटायला जरा, स्कूप्स्की. ठीक आहे, नील स्कूप्स्की. ठीक आहे, आणि क्रिश्चियन हॅरिसन, क्रिश्चियन धर्माचं नाव आहे, क्रिश्चियन हॅरिसन. हे मेन्स डबल्स मध्ये मेल कोण आहे? नील स्कूप्स्की. नील स्कूप्स्की आणि क्रिश्चियन हॅरिसन हे काय मेन्स डबल्सचे विनर आहेत. मेन्स सिंगल कार्लोस अल्काराज, नंतर विमेन एलेना रिबाकिना, नंतर नील स्कूप्स्की आणि क्रिश्चियन हॅरिसन. आता विमेन्स डबल मध्ये विनर कोण आहेत? एलिस मेर्टिन्स अँड झांग शोई. झांग शोई आणि एलिस मार्टिनेज माहिती आहे? मार्टिनेज ऐकलं का रे? मार्टिनेज गोलकीपर आहे कुठल्या तरी कंट्रीचा, अर्जेंटिनाचा गोलकीपर आहे मार्टिनेज. अरे वा, चालतंय. एलिस मार्टिनेज हे काय तर विमेन्स डबल्स मध्ये ही एलिस मार्टिनेज. इकडे एलेना रिबाकिना आणि याच्यामध्ये कन्फ्युजन नाही करायचं. एलिस मार्टिनेज आणि झांग शॉई हे जिंकलेले आहेत. ठीक आहे, मिक्स डबल माहिती आहे ना, मेल आणि फिमेल सोबत खेळतात. त्या मिक्स डबल मध्ये कोण जिंकले? गॅडेकी अँड पियर्स हे मिक्स डबल मध्ये. एवढंच लक्षात ठेवायचं चार्ट, तुम्हाला बाकीचं काही लक्षात नाही राहिलं तरी ठीक आहे. आणि ॲट जस्ट 22 इयर्स ऑफ एज, तुमच्यातले बरेच 22चे आहेत. ठीक आहे, यानं काय केले? 22व्या वर्षी पूर्ण यंगेस्ट पर्सन टू अचीव दिस फीट मेकिंग जनरेशनल शिफ्ट. 22व्या वर्षी टायटल जिंकलाय. ठीक आहे, तुमच्यातले किती 22चे रे? हां, 22 वाले कोण आहेत? 22 वय असणारे किती लोक आहेत? हां, किती लोक आहेत? 22. ठीक आहे, 22च्या पुढे पण गेलेत, पण काही आपण अचीव केलं का लाईफमध्ये? नाही. काही हां आहेत आपल्याकडं. हां, अचीव केले काही? हा, लेक्चर पाहून अचीव केला, बघितलं का? चालतंय. हा, 4 टायटल लोन करू त्याला. हा का? नाही. हा, ग्रँड स्लॅम हे पण हेच आहेत ना. हा, चला पुढे. हा, बस झालं. हे झालं ऑस्ट्रेलियन ओपन. चला आता फ्रेंच ओपनचे विनर बघा. विमेन सिंगल, विमेन डबल, मेन्स सिंगल,
मेन्स डबल्स, मेन्स सिंगल मध्ये ओनर विनर कोण आहे? अलेक्झांडर, अलेक्झांडर जेवरेव. ठीक आहे, हा कुठला आहे? जर्मनीचा अलेक्झांडर जेवरेव. ठीक आहे, अलेक्झांडर कधी आलता रे पियुष? सांग ना, कधी आलता अलेक्झांडर? पियुषला माहिती आहे, पियुषनं सांगितलं होतं अलेक्झांडर म्हणजे. हां, तू तर जिना आहेस ना, असं कसं? हां, पियुष असं मी जैनिझम शिकवत होतो, तर पियुष काय म्हटला, सर मला आपले भगवान महावीर आहेत ना, भगवान महावीरांसारखं सगळं मी असं अटेन केले, मोक्षप्राप्ती केली आहे. मग पियुष काय सदाला केवलीन म्हणत होता. मग हां हां, ज्यानं केवल ज्ञान प्राप्त केले, माहिती ना, केवलीन असतात जे जैन साधू असतात, जे सगळ्यात शेवटी जी मोक्षप्राप्ती करतात त्यांना केवलीन म्हणतात. तसं पियुष काय होता? केवलीन, किंवा त्यांना जिना म्हणतात. तो म्हटला तसं की मी केवलीन आहे ना पियुष? त्याच्यामुळे विचारत होता अलेक्झांडर कधी आलता. हा, सिल्ले खाना. चला, विम्बल्डन फायनल मध्ये पण होता. चला, ते काढायचे नोट्स आता पुढच्या विकेंडला त्या. हा, अलेक्झांडर जेवरेव कुठला आहे लक्षात ठेवा बरं. हे जर क्वेश्चन आला ना आणि आला नाही ना तुम्हाला, मग तुम्हाला मी आठवणार आहे असं, अरे सांगत होते तेव्हा मी टाइमपास करत होतो, है ना पियुष? बरोबर आहे ना? हां, अरे वेगवेगळे बसले तुम्ही. तुम्ही काल ते 377 म्हणल्यामुळे तुम्ही घाबरले का? हां, काही नाही, एवढं काय टेन्शन घेऊ नका. घरच्यांना सांगायला मी येतो, टेन्शन घेऊ नका, काही नाही. हां, नाही. हां, चालते. चला, नाही ते मित्र आहेत, पण ते एवढे क्लोज राहतात. अजून एक होता बघा आपल्याकडे, कोण होता रे तो आपल्याकडे? कोण होता तुमच्या बॅचमध्येच? ते दोघं पण सोडायचे नाहीत, एकदम चिटकून बसायचे दोघं जण. हां हां, कोण? अजय आणि ते आपला काय ना त्याचा दुसरा सौरभ. अजय आणि सौरभ दोघं जण. ते त्यांना काय म्हणायचं मी, असं दोघं जण बसले, असं बॅग ठेवा मध्ये आणि साईडनं बसा. ती बॅग कधी उचलायची बाजूला घ्यायची कळायचं पण नाही, एवढं होतं. तुमच्या दोघांचं तसं व्हायला ते अजय आणि सौरभ सारखं. ठीक आहे, चला, अलेक्झांडर जेवरेव हा कुठला आहे? जर्मनीचा, आणि हा जिंकला होता फ्रेंच ओपन. ठीक आहे, चला पुढं. विमेन्स सिंगल्स मध्ये कोण जिंकलेले? विमेन्स सिंगल मध्ये मीरा अँड्रीवा. मीरा आपली भारताची नाही, ही रशियन आहे. ठीक आहे, ही कुठली आहे? रशियन आहे, मीरा अँड्रीवा. ठीक आहे, लक्षात ठेवा, मीरा अँड्रीवा. हे काय जिंकले? फ्रेंच ओपन. पुढे रनरअप कोण आहे? मजा चॉलिन्स्का. या कुठल्या आहेत? पोलंडच्या. ठीक आहे, विसरू नका, मीरा अँड्रीवा रशियन आणि या पोलंडच्या मजा चॉलिन्स्का. हां, अलेक्झांडर जेवरेव हे. परत ह्यानं डिफीट कोणाचा केलता? ह्या फेविकॉलचा. ठीक आहे, बघा ते फेविकॉल तयार होते. ठीक आहे, फ्लेविओ कोबोली, या फ्लेविओ कोबोलीचा याने डिफीट केला होता. ठीक आहे, 5 सेट फायनल मध्ये. लक्षात ठेवा बरं, अलेक्झांडर जेवरेवनं डिफीट केला फ्लेविओ कोबोली, आणि मीरा अँड्रीवा रशियन, मजा चॉलिन्स्का हिचा डिफीट केला तिनं. आता मेन्स सिंगल झालं, विमेन्स सिंगल झालं, विमेन डबल आणि मेन्स डबल. विमेन डबल्स मध्ये कोण आहे चॅम्पियन? कटरीना सिनियोकोवा. ठीक आहे, कटरीना माहिती आहे? विकी कौशल का सलमान खान? विकी कौशल. ओके, हां, कटरीना सिनियोकोवा हे कुठली आहे? झेक रिपब्लिक माहिती आहे? झेक रिपब्लिक कंट्री, एक झेक नावाची. ठीक आहे, त्या कंट्रीची आहे ती. नंतर टेलर टाउनसेंड, टेलर स्विफ्ट सिंगर, टेलर टाउनसेंड ही आणि कटरीना दोन्ही समजा ते काय म्हणतो आपण मूव्हीज मध्ये किंवा ऍक्टर येतात समजा. ठीक आहे, कटरीना सिनियाकोवा आणि टेलर टाउनसेंड USA चे, ह्या जिंकलेल्या आहेत विमेन्स डबल. ठीक आहे, महिलांचा डबल होतो ना त्याच्यामध्ये. परत दे डिफिटेड सेकंड सीडर पेअर ॲना डॅनिलिना आणि अलेक्झांड्रा क्रोनिक. हे लक्षात ठेवायची गरज नाही, विनर तरी लक्षात ठेवा ॲटलिस्ट. ठीक आहे, परत मेन्स डबल मध्ये मार्सेल ग्रॅन्युलर्स आणि हॅरोसिओ झेबालोजा हे अर्जेंटिना आणि स्पेनचे दोघं जण मेन्स डबल जिंकलेले. ठीक आहे, हे झालं फ्रेंच ओपन. चला, आणि याच्यामध्ये ना जुने चॅम्पियन कोणच नाहीत, सगळे नवीन चॅम्पियन आहेत बरं.
अगोदर काय कार्लोस अल्कराज हे सगळे रिपीटेड व्हायचे, जसं नदाल होता, अजून कोण होतं रे, हा जोकोविच होते, हे सगळे काय रिपीटेड सारखे ते जिंकायचे. मग सेरेना विल्यम्स होती, मग हे परत परत. पण या फ्रेंच ओपन मध्ये काय झाले, सगळे नवीन आलेत, त्यामुळे इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, मेन्स सिंगल, विमेन्स सिंगल, मेन्स डबल, विमेन्स डबल सगळे लक्षात ठेवा. ठीक आहे, हे कारण सगळे नवीन चॅम्पियन आहेत. जे ते डबल डबल येतात ह्यावेळेस विचारणं एक्सपेक्ट नाहीत, नवीन आहेत म्हणून. चला, 95th चेस ग्रँड स्लॅम, जे चेस ग्रँड मास्टर झालाय 95वा भारताचा. ठीक आहे, तो कोण आहे, अरण्यक घोष. अरण्यक घोष नाव पण त्याचं बघा, अरण्यक नाही ऑरोन्यक. ठीक आहे, ऑरोन्यक ते ऑरोबिंदो, माझं नाव पण तसं असतं ऑरोबिंदो घोष, ते तसं ते अरण्यक घोष. हे काय झाला 95th ग्रँड मास्टर झाला आपल्या चेसचा भारतीय. 88 होती दिव्या देशमुख, 89 रोहित कृष्णा, 90 इलम पर्थी, 91 VS राहुल, आर्यन वर्षने, आरव डेंगला, मयंक चक्रवर्ती, हे आपले 95 ग्रँड मास्टर झालेत आपले. महाराष्ट्राची बघा, महाराष्ट्राच्या एखाद्या एक्झाम मध्ये येऊ शकतं, दिव्या देशमुख 2025 मध्ये काय ग्रँड मास्टर झाले. कितवी 88th आणि हा काय 95th. हा कुठला आहे, वेस्ट बेंगॉलचा अरण्यक घोष, वेस्ट बेंगॉलचा 95वा ग्रँड मास्टर झालाय. कशामध्ये, चेसमध्ये. ठीक आहे, ओके डन. आणि कुठं झाली ही कॉम्पिटिशन, बँकॉक थायलंड. मुलं विसरणार नाही तिथं, बँकॉक थायलंड चेस ग्रँड स्लॅम. ठीक आहे, चला आता नोबेल प्राइज एकदा घेऊ. नोबेल प्राइज घेऊ आणि बस करू आज. नोबेल प्राइज तरी तुम्हाला आज डिफेन्स एक्सरसाइज वगैरे घ्यायच्या होत्या, डिफेन्सचं राहिलेले, डिफेन्सच्या पीपीटी तयार करून आणल्या होत्या, पण डिफेन्स राहिलेले. डिफेन्सचं कारण एफकॅट एक्झाम आहे यांची, ते एफकॅटसाठी तुम्हाला ती पीपीटी पाठवून देतो मी तुम्हाला. ठीक आहे, ते फोटो तेवढं करा, एक्सरसाइज तेवढं इनफ आहे. डिफेन्स एक्सरसाइज आणि काही हे केलेले त्याच्यामध्ये, म्हणजे काही इव्हेंट आहेत जे टुगेदर ही करतात ना, त्याला काय म्हणतो आपण, मिशन हेल्ड केले ते. चला सोडा. नोबेल आता कोण कोण जिंकले बघा. नोबेल दरवर्षी ऑक्टोबरमध्ये नोबेल पारितोषिक देतात. ठीक आहे, 1901 ला सुरुवात झाली. नोबेल द्यायला सुरुवात कधी झाली, 1901 ला. पहिले भारतीय कोणीतरी ज्यांना नोबेल भेटलं होतं, रवींद्रनाथ टागोर. कधी भेटलं होतं त्यांना, 1913. कुठल्या ह्याच्यासाठी, 11 ला भेटलं होतं का 13 ला भेटलं होतं, 13 ला. कशासाठी, गीतांजली या काव्य संग्रहासाठी 1913 मध्ये. तुम्ही लास्ट बेंच पण एकमेकाला सोडत नाहीत, तुम्ही करायचं का तुम्हाला पण, हा अरे तसं नाही ना काही, हां ठीक आहे, हां स्ट्रेट, हां लक्ष असलं पाहिजे बोर्डाकडे. ठीक आहे, चला पुढे. द नोबेल प्राइज. नोबेल प्राइज इज अ सेट ऑफ अॅन्युअल इंटरनॅशनल अवॉर्ड्स गिव्हन फॉर अचिव्हमेंट. आता कुठल्या कुठल्या फील्डमध्ये नोबेल आहे बरं, लक्षात ठेवा. 6 फील्डमध्ये नोबेल दिलं जातं. ठीक आहे, एक फील्ड नंतर ऍड केलेली इकॉनॉमिक्सवाली, जे इकॉनॉमिक्स आहे ना, अर्थशास्त्र, त्याच्यामध्ये 1968 ला ऍड केलंय. पहिल्या 6 फील्डमध्ये नोबेल आहे. कुठले कुठले, फिजिक्स, भौतिकशास्त्र, केमिस्ट्री, रसायनशास्त्र, फिजिओलॉजी किंवा बायोलॉजी किंवा मेडिसिन. जे मेडिसिन आहे तुमचं, मेडिसिनला काय म्हणतो आपण, औषधशास्त्र. ठीक आहे, हां हां फिजिओलॉजी. माझी मराठी पण तेवढीच चांगली आहे. ठीक आहे, चला जशी तुमची इंग्लिश चांगली आहे. हां लिटरेचर, साहित्य, पीस, या 6 फील्डमध्ये काय नोबेल दिला जातो. फिजिक्स, केमिस्ट्री, फिजिओलॉजी किंवा मेडिसिन, नंतर लिटरेचर आणि पीस. अरे प्रणव तर इथं बसला, आवाज कसं येत नाही म्हटला तू. तो प्रणव चव्हाणच आहे हा, पण प्रणव जगदीश चव्हाण आहे हा. तुझ आहेस का, हा इकडे प्रणव आहे एक, तो आवाज येत नाही म्हणत होता. ठीक आहे, चला ठीक आहे, ओके. आता फाउंडर कोण आहे याचं, नोबेलचे फाउंडर कोण आहे, अल्फ्रेड नोबल. हा पण दिलजला होता, माहितीये का. दिलजला कसा होता, तर याची आहे ना बायको एक मॅथवाला पळवून घेऊन गेलता. ठीक आहे, हा सिरियसली याची बायको मॅथवाला पळवून घेऊन गेलता, त्याच्यामुळे यानं मॅथ मध्ये नोबेल नाही ठेवलं. ठीक आहे, लक्षात ठेवा, मॅथ मध्ये नोबेल नाही, बाकी सगळ्या फील्डमध्ये. ऍक्च्युअली बरं खरं सांगायला, मग बाकी फील्डमध्ये नोबेल आहे, फक्त मॅथ मध्ये नोबेल नाहीये. अल्फ्रेड नोबेल, क्रिएटेड बाय स्वीडिश इन्व्हेंटर. आणि याचं RDX माहिती ना, RDX बॉम्ब, हा एक्सप्लोजिव्ह, ते एक्सप्लोजिव्ह यानं तयार केलं आणि त्याच्यातून त्याला भरपूर पैसा आलता. RDX होता ना हाच आहे तो.
मग यानं तयार केलं आणि त्याला भरपूर पैसा आलता आणि त्या पैसा त्यानं काय केला, बँकेत ठेवला आणि त्याचं व्याज येतं का, ते व्याजच फक्त हे नोबेलचा पैसा अमाऊंट म्हणून दिले जाते. ठीक आहे. बघा प्राइज कंपोनंट्स, पहिल्यांदा काय, अ गोल्ड मेडल, अ डिप्लोमा अँड कॅश अवॉर्ड ऑफ 11 मिलियन स्वीडिश क्रोनर. आता स्वीडनची करन्सी कुठली आहे, स्वीडिश क्रोनर, म्हणजे 1.2 मिलियन डॉलर्स. 1.2 मिलियन डॉलर्स ही प्राइज मनी. एवढी प्राइज मनी मध्ये तुम्ही आयुष्य आरामात काढू शकता. ठीक आहे. 1.2 मिलियन डॉलर्स ही प्राइज मनी कशासाठी, नोबेलसाठी. पियुष 1.2 मिलियन डॉलर्स आहेत. ठीक आहे. जिंकायचं असेल तर ह्या 6 फील्डमध्ये काम करायला लागेल. एखाद साहित्य वगैरे लिहून बघ जमते का ते. ठीक आहे. साहित्य किंवा पीस, तू जर पीसफुल राहिलास, ठीक आहे, शांत राहून, ते पण होऊ शकतं, किंवा पीस प्रस्थापित कर. मी सांगतो त्यांना 6 महिने शांत राहिलाय. चला पुढे. अनाउन्समेंट स्केड्यूल. विनर्स आर अनाउन्स्ड इच इयर इन अर्ली ऑक्टोबर. आता 6 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर या वर्षीचा इव्हेंट होणार आहे. 6 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर 2026 या वर्षी नोबेल दिले जातील. तेव्हा तुमची एक्झाम होऊन जाते. मग हेच लक्षात ठेवायचे तुम्हाला. ठीक आहे. मग ते परत वाचायचे असतील तर तुम्ही अजून पुढच्या वर्षी करू शकता. म्हणजे आता अभ्यास केला हे तर याच वर्षी होऊन जाईल तुमचं. हां पुढे. अवॉर्डेड फॉर, कशासाठी, तर या 6 फील्डमध्ये. ठीक आहे. कंट्री स्वीडन, ऑल प्राइजेस एक्सेप्ट पीस प्राइज. ठीक आहे. 5 प्राइज कुठं दिले जातात, स्वीडनमध्ये. ठीक आहे. स्वीडनमध्ये 5 प्राइज, फक्त नोबेल पीस प्राइज आहे ना, ते फक्त नॉर्वे ह्या कंट्री आहेत. बरं ऐकलंय, स्वीडन, नॉर्वे. हां, स्वीडनची कॅपिटल स्टॉकहोम, नॉर्वेची कॅपिटल ओस्लो. मग जे 5 प्राइज आहेत नोबेलचे, पीस सोडून, शांततेचा नोबेल पारितोषिक ते सोडून, बाकी 5 आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, फिजिओलॉजी किंवा मेडिसिन, इकॉनॉमिक्स आणि लिटरेचर, हे 5 कुठे दिले जातात, स्वीडनच्या कॅपिटल स्टॉकहोममध्ये. आणि राहिलेले एक जे पीस प्राइज आहे नोबेलचं, ते कुठं दिलं जातं, ओस्लो, नॉर्वेची कॅपिटल. मग हे पारितोषिक वितरण सोहळा कुठे पार पडतो, स्वीडन आणि नॉर्वेमध्ये. आता फिजिक्स, केमिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स मध्ये नोबेल देणारं कोण आहे, तर रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्स हे देते फिजिक्स, केमिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स मध्ये. नोबेल असेंब्ली ॲट द कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूट फिजिओलॉजी और मेडिसिन मध्ये देतं. ठीक आहे. स्वीडिश अकॅडमी हे लिटरेचरसाठी, नॉर्वेजियन नोबेल कमिटी ही पीस साठी नोबेल देते. ठीक आहे. पुढे. द प्राइजेस वर फर्स्ट अवॉर्डेड इन 1901. सर्वात पहिल्यांदा नोबेल द्यायला सुरुवात कधी केली ती, 1901 मध्ये, मार्किंग 5th अॅनिव्हर्सरी ऑफ अल्फ्रेड नोबल्स डेथ. अल्फ्रेड नोबलची डेथ झाली, त्याच्यानंतर 5वी अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला याची काय केलं, तर हे नोबेल पारितोषिक द्यायला सुरुवात केली. द ओरिजिनल नोबेल प्राइज कव्हर्ड 5 फील्ड्स. पहिल्यांदा किती होत्या, 5 फील्ड होत्या. कुठल्या कुठल्या, फिजिक्स, केमिस्ट्री, फिजिओलॉजी और मेडिसिन, लिटरेचर अँड पीस. नंतर अ 6th प्राइज इन इकॉनॉमिक सायन्सेस वॉज इस्टॅब्लिश्ड इन 1968. इकॉनॉमिक्स मध्ये नोबेल द्यायला सुरुवात कधी केली, 1968 मध्ये. दिस वॉज डन बाय, हां कुठलं, हां स्वेरिजेस रिक्स बँक, स्वेरिजेस रिक्स बँक, स्वीडन्स सेंट्रल बँक. सिंपल. ठीक आहे. स्वीडनच्या सेंट्रल बँकने हे इकॉनॉमिक्स मध्ये नोबेल द्यायला सुरुवात केल्यानंतर. द प्राइज वॉज इस्टॅब्लिश्ड इन अ मेमरी ऑफ अल्फ्रेड नोबेल. आणि हे प्राइज कशासाठी, अल्फ्रेड नोबेलच्या मेमरीसाठी सुरू केलं. द नोबेल प्राइजेस आर वाइडली रिगार्डेड ॲज द मोस्ट प्रेस्टिजियस अवॉर्ड इन दिअर फील्ड. ठीक आहे. नोबेल प्राइज काय, सर्वात प्रेस्टिजियस अवॉर्ड त्यांच्या फील्डमध्ये. ओके. बघा आता पहिलं फिजिक्समध्ये नोबेल कोणाकोणाला मिळाले, जॉन क्लार्क, मायकेल डेओरेट अँड जॉन एम मार्टिनेज. ठीक आहे. मार्टिनेज 2 मिळाला, तिकडे पण होता, इकडे पण होता. मार्टिनेज तिकडे कुठे होता रे, हा तिकडे नाही, टेनिसमध्ये होता. ठीक आहे. चला, जॉन क्लार्क, मायकेल एच डेओरेट. मायकेल क्लार्क माहिती आहे ना, ऑस्ट्रेलियाचा एक क्रिकेटर होता मायकेल क्लार्क. ठीक आहे. इकडे मायकेल आहे, इकडे क्लार्क आहे. हे मायकेल क्लार्क, हे मायकेल डेओरेट आहे आणि जॉन एम मार्टिनेज. मार्टिनेज काय, अर्जेंटिनाचा फुटबॉल प्लेअर आहे. हे फिजिक्समध्ये नोबेल या तिघांना मिळालाय. ठीक आहे. कंबाईन असतं.
मग जी अमाऊंट आहे ना ती डिवाइड केली जाते 1.2 मिलियन 0.444 मिलियन. ठीक आहे. रिकग्नाइज फॉर डिस्कवरिंग मॅक्रोस्कोपिक क्वांटम मेकॅनिकल टनलिंग अँड एनर्जी क्वांटिझेशन आणि मॅक्रोस्कोपिक क्वांटम मेकॅनिकल टनलिंग. आता ही काय असतं मला पण माहित नाही. ठीक आहे. आता हे काय तर रट्टा मारणे, कारण माझं पण आर्ट्स बॅकग्राऊंड आहे. क्वांटम म्हणजे क्वांटम सायन्समध्ये भेटलं एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. क्वांटम टनलिंग वगैरे काहीतरी असतं त्याच्यामध्ये भेटलेलं आहे. ठीक आहे. फिजिक्समधलं. ठीक आहे. क्वांटम मेकॅनिक्स वगैरे काहीतरी असतं ते आता, कारण जे भरपूर फेमस झाले आपल्याकडे क्वांटम सायन्ससाठी नवीन एक हे तयार केलं बरं. प्रत्येक ते लॅब्स अटल टिंकरिंग लॅबमध्ये आहे, ते टिंकरिंग लॅब वगैरे त्या तयार केल्या आहेत, त्या क्वांटम सायन्सच्या डेव्हलपमेंटसाठीच केल्या आहेत. ठीक आहे. इम्पॉर्टंट फील्ड आहे फिजिक्समधली. एनर्जी क्वांटिझायझेशन सगळं क्वांट आहे. प्रशांत सर आणि जे अरिथमॅटिक्स आपल्या शिकवतात ना तुम्हाला क्वांट, ते क्वांट काय फिजिक्समध्ये इकडे, कारण मॅथवाल्यानं याची बायको पळवून घेऊन गेलं त्याच्यामध्ये नाही आहे. हां, सुशुमू किटीगावा, हे काय सुशुमू किटीगावा. नंतर रिचर्ड रॉबसन आणि ओमरियम यागी यांना कुठं भेटले? केमिस्ट्रीमधलं नोबल. सुशुमू किटीगावा, रिचर्ड रॉबसन आणि ओमरियम यागी यांना केमिस्ट्रीचं नोबल. ऑनर्ड फॉर डेव्हलपिंग मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क्स. कोणाच झालं रे केमिस्ट्रीमध्ये ग्रॅज्युएशन वगैरे? मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क. सोपान झाले नाही? कोण? हां पियुष, नाव घ्यायला तुझं असं मी तर ऐकून घेतलं नसतं. हां चल. हां, ऑनर्ड फॉर डेव्हलपिंग मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क. ठीक आहे. पियुष क्लास झाल्यावर लक्षात ठेव. ठीक आहे. मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क्स हे कशासाठी? केमिस्ट्रीमधलं. सुशुमा किटीगावा, रिचर्ड रॉबसन आणि ओमरियम यागी. एक्झामला क्वेश्चन आहे बरं का यावर्षी नोबेलवरती. ठीक आहे. नोबेल सगळे पाठ करून जा. नोबेल आणि ज्ञानपीठ, नोबेल ज्ञानपीठ आणि विमेनचा विमेनचा ODI वर्ल्ड कप विमेन जिंकलेले आहेत. ठीक आहे. हां, विमेनचा आणि अंडर-19, कारण तो वैभव सूर्यवंशी खूप जास्त नाव झालेलं आहे त्याचं. अंडर-19चा वर्ल्ड कप प्लेअर ऑफ द टुर्नामेंट वगैरे आहे. ठीक आहे. कारण IPL मध्ये त्याचं सगळ्या जे फील्ड आहेत त्याच्यामध्ये नाव झाले. डिफेन्स एक्सरसाइज वगैरे सांगेल मी तुम्हाला, पण हे आता बघा. चला, फिजिओलॉजी किंवा मेडिसिनमध्ये, फिजिओलॉजी किंवा मेडिसिनमध्ये मॅरी ई ब्रॉन्को, नंतर फ्रेड रॅम्सडेल, नंतर शिमोन साकागुची, गुचीची बॅग असते ना तुमची, गुची. नंतर ते रॅमडेसिवीरची मेडिसिन किंवा राम नावाचं आपल्याकडचं आहे म्हणायचं काहीतरी मेडिसिनमध्ये. ठीक आहे. ब्रॉन्को, आपल्याकडे पण राम आहे आपल्याकडे आहे एक राम. ठीक आहे. ब्रॉन्को कोणाचं नाव ठेवायचं? मॅरी ई ब्रॉन्को. ठीक आहे. ब्रॉन्को, रॅमसेल आणि शाकागुची आणि तिकडे काय सुषुमा किटागावा. आता हे नावं विसरून जा तुम्ही आता. ठीक आहे. पुढे अजून 3 फील्डचं राहिले. लिटरेचर मध्ये बघा तो म्हातारा लाजलो. हां लाजलो, एवढं लक्षात राहिलं? हां बस. ठीक आहे. हां हां लाजलो हॉर्काय. हां लाजलो क्रांजना हॉर्काय. हा काय लिटरेचरमध्ये. नेहा काय? हां तुमचे लय जोक व्हायलेत माहिती पाठीमागं. तुम्हाला इथे खाली बसवलं बरं. हां सिरियस झालं ना, इथे बसावं लागेल. हां लाजलो क्रांजनो हॉर्काय. ठीक आहे. याला कशामध्ये भेटलंय? लिटरेचरमध्ये. अवॉर्डेड फॉर विजनरी इंटेन्स बॉडी ऑफ वर्क दॅट अफर्म्स पॉवर ऑफ आर्ट अमिड्स केओस. आता कशामध्ये नाही त्याचं नाव लक्षात ठेवा फक्त. लाजलो क्रांजनो हॉर्काय. पुढे आता ही एवढी शहाणी बाई आहे. ठीक आहे. हे मारिया कोरिना मचाडो. ठीक आहे. हां हां मारिया कोरिना मचाडो. कोरोना माहिती ना, कोरोना, त्या कोरोनावरून हिचं नाव लक्षात ठेवू शकता. मारिया कोरिना मचाडो. आणि हिनं काय केलं माहिती आहे? स्वतःला भेटले नोबेल पीस प्राइज भेटले आणि ते शेअर केली कोणासोबत?
डोनाल्ड ट्रम्प सोबत. ठीक आहे, म्हणजे नोबेल पीस प्राइज तो म्हणजे 4 वर्षापासून मागे लागलाय त्या नोबेल कमिटीच्या, मला द्या मला द्या, मी एवढे वार वाचवलंय. इथे इराणवर स्वतः अटॅक करतो आणि पुन्हा म्हणतो नोबेल पीस प्राइज द्या. आणि हिनं काय केलं शहाण्याबाईनं, हिचा प्रेसिडेंट पळवला त्यानं व्हेनेझुएलाचा. व्हेनेझुएलामध्ये गेला, आर्मी उतरवली, म्हणजे त्यांच्या सार्वभौमत्वावरती धोका आणला. आणि जो त्यांचा प्रेसिडेंट आहे ना ते घेऊन गेला US मध्ये, तिथं अटॅक करून त्यांचे सैनिक मारून. आणि नोबेल पीस प्राइज कोणाला शेअर केली हिनं, ट्रम्प सोबत. ही कुठली आहे, व्हेनेझुएलाची. ठीक आहे, रिकग्नाइज्ड फॉर हर डेडिकेटेड एफर्ट्स टू प्रमोट डेमोक्रेसी, लोकशाही प्रस्थापित करायची ती कुठे, व्हेनेझुएलामध्ये. अँड पीसफुल ट्रान्झिशन इन व्हेनेझुएला. ठीक आहे, ही मारिया कोरिना मचाडो. ठीक आहे, पुढे इकॉनॉमिक्समध्ये कोण, जोएल मोकिर, फिलिप अगिओन आणि पीटर हॉविट. यांना कशामध्ये भेटलंय, इकॉनॉमिक्समध्ये. ठीक आहे, ऑनर्ड फॉर आयडेंटिफाइंग की फॅक्टर्स फॉर सस्टेन्ड इकॉनॉमिक ग्रोथ, कंटिन्युअस सस्टेनेबल इकॉनॉमिक ग्रोथ कशी ठेवायची त्याच्यासाठी. आणि थ्रू इकोलॉजिकल प्रोग्रेस अँड टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस अँड क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन पाहिजे. आणि टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस याच्या थ्रू इकॉनॉमिक ग्रोथ सस्टेनेबल कशी ठेवायची याच्यासाठी कोण, या तिघांना, जोएल मोकिर, फिलिप अगिओन, पीटर हॉविट. ठीक आहे, हे लक्षात राहील. डन. आता रट्टा कसा मारायचा, टेबल पुढे लावून ठेवा. ठीक आहे, काय करायचं, हे सगळे आहेत ना नावं, फिजिक्स केमिस्ट्री बायो 6 फील्ड, पुढे यांचे काय करायचं नावं टेबल पुढं. मग ट्रिक कशी तयार करायची, तुमची खराबातली खराब ट्रिक तुम्ही तयार करू शकता. म्हणजे लाज वाटली तरी बाजूच्यानी लिहून बघितलं ते आपल्या स्वतःला लाज वाटली पाहिजे, एवढी खराब ट्रिक केली, त्याच्यावरूनच ते लक्षात राहतं. ठीक आहे, म्हणजे पुढच्या आठवड्यापासून मी ट्राय करतो खराब ट्रिक तयार करायचा. पण आता एवढा आठवडा म्हणजे आज बघत होतो मी ट्राय करायला, पण ते जमलं नाही काही. ठीक आहे, चला पुढच्या आठवड्यापासून काय करू, पहिल्यांदा क्वेश्चन घेऊ. आता याचे क्वेश्चन अजून आता आपले जवळपास 25 पण स्लाईड झाले नाहीत, अर्ध पण झालं नाही. तर नेक्स्ट वीकपासून आपल्याला 15 मिनिट लेट झालं ऑलरेडी. आता टाईम किती झाला, 1 मिनिट चेक करू द्या मला. 12:20 नाही, इकडचा टाईम किती झाला आहे. ठीक आहे, 1.5 तास झाला आपला, तरी आपला आज जवळपास 15-20 मिनिट आपले असेच गेलेत. ठीक आहे, त्याच्यामुळं नेक्स्ट वीकपासून क्वेश्चन आणि त्याचं एक्सप्लेनेशनमध्ये, म्हणजे अगोदर क्वेश्चन विचारला का तुमचे जरा ते मेमरीमध्ये जरा फिट बसतं. याच्यावरचे पण क्वेश्चन तुम्हाला नेक्स्ट सॅटर्डेला अगोदर घेईल. पहिल्या 20 मिनिटामध्ये हे क्वेश्चन घेईल. ही तुम्हाला PDF वगैरे शेअर करतो मी. पहिल्या 20 मिनिटामध्ये क्वेश्चन घेईल, बाकी 1.5 तासामध्ये पूर्ण हे करंटचं आणि 6 महिन्याचं करंट अफेअर्स घेतो. हे सगळं 6 महिन्याचं तुमचं आता 21 सप्टेंबरच्या अगोदर कव्हर करेल मी. ठीक आहे, 21 सप्टेंबरच्या अगोदर इम्पॉर्टंट सगळं होईल. त्याच्यापैकी आता तुमचं नशीब किती येतं किती नाही. पुढच्या वर्षीच्या बॅचवाले आहेत ना, पुढच्या वर्षीच्या बॅचवाल्यांना प्रत्येक वीकला म्हणजे वीकली करंट अफेअर्स घेतो. ठीक आहे, वीकली करंट अफेअर्स नेक्स्ट इयर बॅचवाल्यांना, आणि या बॅचवाल्यांना हे 6 महिने. पण आता सगळं करा हे, कारण हे हेल्प करेल तुम्हाला पण पुढे. ठीक आहे, चला थँक्यू, हॅव अ नाईस डे. काही इम्प्रूव्ह करायचंय का, चेंज करायचं काही, चालते, चला ठीक आहे.